Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.3 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वर प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. यामध्ये फक्त 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये 6 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण इन डिटेल समजून घेतलेला आहे की पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, पॉलिनॉमियल्स वर वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कसे परफॉर्म केले जातात, म्हणजेच ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं केलं जातं. आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये सुद्धा आपल्याला डिव्हिजनच परफॉर्म करायला सांगितलेलं आहे. हे पहा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. पहा डिवाइड करायला सांगितलेत ना पॉलिनॉमियल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता इथे पहा काय दिलेलं आहे, आपण डिव्हिजन जे क्लास 8 मध्ये सुद्धा आपण केलेलं आहे पॉलिनॉमियल्सचं डिव्हिजन, आणि आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये सुद्धा आपण पॉलिनॉमियल्सला डिवाइड केलेलं आहे. पण आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपल्याला डिव्हिजन कोणत्या 2 मेथड्सने करायला सांगितलेलं आहे, तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड नवीन आता इथे आपल्याला शिकायला मिळणार आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. राईट द कोशंट अँड रिमाइंडर. आपल्याला या 2 मेथड्सने पॉलिनॉमियल्सला डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड करून झाल्यानंतर कोशंट आणि रिमाइंडर राईट करायचं आहे. हे पहा मुलांनो, या दोन्ही डिव्हिजन मेथड्स खूपच इझी आहेत. याआधी प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपण पॉलिनॉमियल्सला जेव्हा डिवाइड केलं तेव्हा डिवाइड करण्यासाठी जी मेथड यूज केली होती त्या मेथडला काय म्हणतात, लॉंग डिव्हिजन मेथड. आणि आता आपण ह्या 2 वेगळ्या डिव्हिजन मेथड समजून घेणार आहोत. अजिबात कन्फ्यूज होऊ नका. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणत्याही मेथडने डिवाइड करायला सांगितलं तरी ते तुम्हाला व्यवस्थित डिवाइड करता येणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात, सगळ्या मेथड्स अगदी व्यवस्थित समजून घेऊयात. खूप इझी आहेत. हे पहा, हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, फर्स्ट सब क्वेश्चन, त्याला आधी आपण काय करूयात, लॉंग डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात, म्हणजे ती मेथड सुद्धा तुम्हाला लक्षात राहील आणि मग सिंथेटिक डिव्हिजन मेथड समजून घेऊयात. हे पहा इथे हा काय आहे, हा आहे डिव्हिडंड आणि m-5 आहे आपला डिवायझर. कशा पद्धतीने आपण यांची मांडणी करत होतो, तर असं ड्रॉ करून आतमध्ये डिव्हिडंड राईट करतो आणि इकडे डिवायझर. एक्सप्लेनेशनच्या पार्ट मध्ये आपला हा जो डिवायझर आहे त्याला असं उभ्या पद्धतीने आपण आधी राईट करून घेतो. आता काय पाहायचं असतं आपल्याला, तर डिवायझरची जी फर्स्ट टर्म आहे काय आहे, m. मग या m ला कशाने मल्टिप्लाय केलं, या m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल, हे पाहायचं असतं. बरोबर. सो चला एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये आपण राईट करून घेऊयात. m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल. आता पहा इथे आपल्याला काय हवंय, 2m². कोएफिशियंट काय पाहिजे, 2 पाहिजे, हो ना. मग इथे m चा कोएफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. आणि याची पॉवर काय आहे, पॉवर सुद्धा 1च येणार, कारण काहीच पॉवर इथे दिलेली नाहीये. सो 1 कोएफिशियंट आणि पॉवर 1. आता पहा या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2 कोएफिशियंट मिळेल, तर ऑफकोर्स 2 ने मल्टिप्लाय केल्यावर, हो की नाही. सो इथे 2 येणार. आता आपल्याला m² हवाय, m ची पॉवर काय हवी आहे, 2 हवी आहे. बरोबर. इथे आपल्याकडे ऑलरेडी 1 आहे. मग अजून किती m पाहिजे आपल्याला, अजून 1 m पाहिजे. मग 2m ने आपण जर 1m ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल. हे पहा 1 2 2 आणि m. आता इथे पहा या m ला काहीच पॉवर आपण घेतली नाही, काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर. सो m इंटू m किती झालं, m⁻², और m². हे पहा इथे पॉवर 1, इथे पॉवर 1. जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा पॉवर काय होत असतात, ऍड होत असतात, हो ना. मग m बेस ऍज इट इज आणि पॉवर 1 + 1 किती झालं, 2. सो इथे पहा 2 आली पॉवर. हे पहा मग या m ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2m ने. 2m ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळणार आहे. जर आपण फर्स्ट टर्मला, डिवायझरच्या फर्स्ट टर्मला 2m ने मल्टिप्लाय केलं तर सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला 2m नेच मल्टिप्लाय करावं लागणार. बरोबर. चला मग मल्टिप्लाय करूयात. इथे मायनसचं साइन आहे, इथे प्लसचं साइन आहे. मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. बरोबर. आणि 2 इंटू 5 10. सो इथे 10 राईट केला आणि हा m झालं. चला मग आता इथे कोशंट मध्ये आपल्याला काय राईट करायचंय, 2m.
आता हे पहा, ज्या मुलांना इथे आत्ता कळत नाहीये त्यांनी प्रॅक्टिस सेट 3.2 चा व्हिडिओ पाहायचा आहे. मी इथे आय बटन मध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सगळ्या व्हिडिओची लिंक असणार आहे. तुम्ही जाऊन आधी तुमचे बेसिक्स क्लिअर करायचे. ओके, आता इथे क्वेश्चन काय आलेला आहे 2m. राईट करूयात क्वेश्चन 2m. आणि पहा 2m ने m ला मल्टिप्लाय केलं, 2m ने m ला मल्टिप्लाय केल्यावर काय आलं आपल्याला 2m स्क्वेअर. बरोबर. आता 2m ने -5 ला 2m ने -5 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं आपल्याला -10m. राईट करून घेऊया तिथे. आता आपल्याला काय करायचं असतं, इथे जे साइन्स आहेत त्यांना अपोजिट साइन चेंज करायचं. सो इथे प्लस आहे की नाही, याला द्यायचं मायनस, इथे मायनस आहे त्याला करायचं प्लस. ओके, आता इथे 2m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेल्यानंतर काय राहणार, काहीच नाही, 0. आता इथे मायनसचं साइन आहे, इथे प्लसचं साइन आहे. मायनस प्लस काय करावं लागतं आपल्याला, सबट्रॅक्शन. हो ना. सो 10m मधून 3m सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 7m. आणि साइन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. आता हे जे मायनस आहे त्याला विसरायचं बरं का, ते नाही द्यायचं. आपण जे नवीन साइन दिलेलं आहे ते द्यायचं. सो प्लस 7m. आता हा जो 10 आहे त्याला घेऊयात खाली. ओके, आता काय पाहायचंय आपल्याला, काय हवंय आता 7m हवा आहे. मग पुन्हा एकदा आपला डिवायझर इथे अशा पद्धतीने राईट करून घ्यायचा. m ला कशाने मल्टिप्लाय केलं, m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 7m मिळणार हे पाहायचं. आता आपल्याला पहा बरं, इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. 1 ला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं की इथे आपल्याला कोएफिशियंट 7 मिळेल. आता हे पहा, आपल्याला काय हवंय, एकच m हवा आहे जो ऑलरेडी आपल्याकडे आहे. 1m ला 7 ने आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 7m. जर डिवायझरच्या फर्स्ट टर्मला आपण 7 ने मल्टिप्लाय केले तर सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला 7 नेच मल्टिप्लाय करावं लागणार. बरोबर. चला मग मल्टिप्लाय करूयात. मायनस इंटू प्लस, 7चं साइन काय आहे प्लस, मायनस इंटू प्लस होतं मायनस. बरोबर. आणि 5 7 जार 35. चला मग इथे आता क्वोशंट मध्ये काय राईट करायचं आपल्याला 7. राईट केलं. 7 इंटू m काय आला आपला आन्सर, 7 इंटू m 7m. चला इथे राईट करूया 7m. त्यानंतर 7 इंटू -5, 7 इंटू -5 केल्यावर आपल्याला आन्सर मिळालेला आहे -35. चला आता सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट करण्याआधी आपल्याला साइन अपोजिट करून घ्यायचे असतात. इथे प्लस आहे त्याला मायनस, इथे मायनस आहे त्याला प्लस. 7m मधून 7m सबट्रॅक्ट करा 0. आता पहा इथे प्लस साइन, इथे प्लस साइन म्हणजे आपल्याला काय करायचंय, ऍड करायचंय. सो 10 प्लस 35 काय होतं 45. आता इथे पहा, आणखीन याला आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का, नाही. बरोबर. कारण इथे आपला जो डिवायझर आहे त्याची डिग्री काय आहे, डिवायझरची डिग्री आहे 1. डिग्री म्हणजे काय माहितीये ना, हायेस्ट पॉवर. सो इथे हायेस्ट पॉवर आहे 1. आणि 45 ची डिग्री काय आहे, 45 लाच आपण 45x⁻0 असं राईट करू शकतो. बरोबर. सो याची डिग्री आहे 0, इथे डिग्री आहे 1. जर डिवायझरची डिग्री मोठी आहे रिमाइंडर पेक्षा तर त्याला आपण आणखीन पुढे डिवाइड नाही करू शकत. सो 45 इथे आपला झाला रिमाइंडर आणि क्वोशंट आहे 2m प्लस 7. ओके, झालं. ही आहे लॉंग डिव्हिजन मेथड. आता आपण समजून घेऊयात सिंथेटिक डिव्हिजन मेथड. ही डिव्हिजन मेथड माझी फेवरेट डिव्हिजन मेथड आहे कारण ही खूप इझी आहे. काय करायचं असतं यामध्ये माहितीये का मुलांनो, जो डिव्हिडंड दिलेला आहे ना त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करायचं. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्मला त्याच्या पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. आता इथे पहा, इथे m हे व्हेरिएबल आहे, त्याची फर्स्ट टर्म मध्ये पॉवर आहे 2, सेकंड टर्म मध्ये आहे पॉवर 1, थर्ड टर्म मध्ये पॉवर आहे 0. 10 लाच आपण 10m⁻0 राईट करू शकतो की नाही, म्हणजे ऑलरेडी हा इंडेक्स फॉर्म मध्येच राईट केलेला फॉर्म आहे पॉलिनॉमियलचा. चला तर मग इथे राईट करून घेऊयात आपला डिव्हिडंड त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्ये. पहा इथे पॉवर 2, इथे पॉवर 1, इथे पॉवर 0. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, तर हा जो डिव्हिडंड आहे ना त्याचा कोइफिशियंट फॉर्म राईट करायचा. आधी काय करायचं, इंडेक्स फॉर्म राईट करायचा आणि त्यानंतर त्यांचा कोइफिशियंट फॉर्म राईट करायचा. सो कोइफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड काय आहे, कोइफिशियंट फॉर्म तर 2. बरोबर. सेकंड टर्म मध्ये कोइफिशियंट काय आहे 3 का, नाही -3.
थर्ड टर्म मध्ये 10. ओके, हा झाला आपल्या डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म. आता आपला डिवायझर काय आहे? डिवायझर आहे m-5. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी कधी यूज करू शकतो? जेव्हा दिलेल्या डिवायझरची डिग्री ही 1 असेल तेव्हा आणि तेव्हाच आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी यूज करू शकतो. डिग्री म्हणजे काय? दिलेल्या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर. मग आता इथे आपला डिवायझर काय आहे? m-5. मग याची हायेस्ट पॉवर काय आहे? हे पहा, m ची पॉवर 1, 5 लाच आपण 5m⁻0 राईट करू शकतो. म्हणजे इथे पॉवर झाली 0. म्हणजे हायेस्ट पॉवर, सगळ्यात मोठी पॉवर काय आहे? मग इथे 1 आहे. हायेस्ट पॉवर 1 म्हणजेच या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? 1 झाली. आलं लक्षात? जेव्हा आपला डिवायझर या फॉर्म मध्ये असेल तेव्हा आणि तेव्हाच आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. डिग्री 1 पेक्षा मोठी चालणार नाही. जर डिग्री 2, 3, 4, 5 अँड सो ऑन असेल तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी यूज करू शकणार नाही. आपल्याला डिवायझरचा हाच फॉर्म पाहिजे. एमच्या जागी कोणतंही व्हेरिएबल असलं तरी पण इट्स ओके. मायनसच्या ऐवजी प्लस असलं ओके, काही हरकत नाही. 5च्या जागी कोणताही नंबर असला तरी सुद्धा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. लक्षात काय ठेवायचं आहे? फक्त आपल्याला डिग्री ही 1 हवी आहे. हायेस्ट पॉवर 1 पेक्षा जास्त असेल तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी यूज करू शकत नाही. ओके, इतकी गोष्ट कळाली. आता जर तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये तसा काही प्रश्न येणारच नाही. तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून मी इथे तुम्हाला दिली. क्लिअर? डिवायझर आपला याच फॉर्म मध्ये असला पाहिजे तरच आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. हाच फॉर्म म्हणजे डिग्री 1 हवी आहे. 1 पेक्षा जास्त डिग्री चालणार नाही सिंथेटिक डिव्हिजन मेथड करण्यासाठी. ओके, आता आपला हा डिवायझर आहे m-5. यामध्ये सेकंड टर्म काय आहे? -5. याला अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचं आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं? हा जो -5 आहे ना त्याचा अपोजिट राईट करायचं. काय करायचंय? इथे जर +5 असतं तर त्याचा अपोजिट -5 झालं असतं. आता इथे -5 आहे, मग त्याचा अपोजिट नंबर काय झाला? अपोजिट झाला +5. ओके, इथपर्यंत कळलं? चला पुन्हा एकदा रिवाइज करूया. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय? जो डिव्हिडंड दिलेला आहे त्याचा सगळ्यात आधी इंडेक्स फॉर्म राईट करायचा, मग त्याचा कोएफिशियंट फॉर्म राईट करायचा आणि मग जो डिवायझर दिलेला आहे त्या डिवायझर मध्ये जी सेकंड टर्म आहे आपली काय आहे? आता इथे -5 आहे की नाही? -5च्या जागी कोणताही असला तरी पण इट्स ओके. इथे आपल्याला -5 आहे, मग -5चा अपोजिट नंबर आपल्याला राईट करायचा आहे. -5चा अपोजिट काय आहे? 5 आहे. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय? इथपर्यंत कळालं. आता आपल्याला अशी एक लाईन मारायची आहे आणि इकडे आडवी एक लाईन मारायची आहे आणि हा जो आपला 5 आहे ना त्याला राईट करायचंय इथे. ओके, या ठिकाणी राईट करायचंय आणि हा जो आपण आपला हा जो डिव्हिडंड आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म राईट केलाय ना त्याला इथे राईट करायचंय. 2 थोडा अंतर ठेवून इथे -3, थोडा अंतर ठेवून इथे 10. जो सगळ्यात पहिला कोएफिशियंट आहे ना त्याला ऍज इट इज खाली घ्यायचंय. ऍज इट इज त्याला खाली घ्यायचं. घेतलं? आता हा 5 आणि हा 2 यांना मल्टिप्लाय करायचं. 5 2s are 10. 10 आलं? 10 राईट करायचं इथे. इथे राईट केल्यानंतर ना या दोघांना -3 आणि 10 यांना ऍड करायचंय आपल्याला. कळालं? सगळ्यात आधी जो फर्स्ट कोएफिशियंट आहे त्याला ऍज इट इज खाली घ्यायचं, मग हा 5 आणि हा 2 यांना मल्टिप्लाय करायचं. जे प्रोडक्ट येईल ते इथे वरती राईट करायचंय आणि मग सेकंड कोएफिशियंट -3 आणि हा 10 यांना ऍड करायचं. आता पहा इथे मायनसचं साइन आहे, याचा प्लसचं साइन आहे. मायनस प्लस असलं की आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. ओके नाही? सो 10 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 7 रिमेनिंग राहतात. ओके, आणि साइन कोणाचं द्यायचं? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे 10, त्याचं साइन काय आहे? प्लस. सो इथे येणार +7. प्लस साइन नाही दिलं तरी चालतं. आता पुन्हा तेच रिपीट करायचं. हा 5 आणि हा 7 यांना मल्टिप्लाय करायचं.
5 7 जार 35 आणि 35 राईट करायचं इथे वरती. आता काय करायचं, 10 आणि 35 यांना ऍड करायचं. 10 प्लस 35 झाले 45. कळालं इथपर्यंत? खूप इझी आहे. आपण असे अजून 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तुम्हाला ही डिव्हिजन मेथड, सिंथेटिक डिव्हिजन मेथड अगदी व्यवस्थित डोक्यामध्ये फिट बसणार आहे. 10 प्लस 35 45 झाले. आता हा जो 45 लास्ट आपला आलेला आहे ना, त्याला करून घ्यायचा असा पुन्हा स्क्वेअर. हा 45 काय आहे, याला स्क्वेअर का केला, कारण हा आहे आपला रिमाइंडर. काय आहे आपला रिमाइंडर. त्याला इथे राईट करून घेऊयात. रिमाइंडर आपला आलेला आहे 45 आणि रिमेनिंग जे काही आहे 2 आणि 7 हे काय झाले, हे कोइफिशियंट झाले. सो जो आपला कोशंट आहे त्याचा कोइफिशियंट आहेत. हे कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट काय आहे 2 and 7. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपला हा जो कोइफिशियंट फॉर्म आहे कोशंटचा, त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचंय. कसं करतो, प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण अभ्यासलेला आहे कोइफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं चेंज करायचं. काय करतो आपण, जे कोइफिशियंट आहेत किती आहेत 2 आहेत, मग यामधून 1 मायनस करायचा. काय आलं आन्सर 1. सो 1 आहे आपल्या कोशंटची डिग्री. जर इथे 4 कोइफिशियंट असते तर काय केलं असतं, 4 मधून 1 सबट्रॅक्ट केलं असतं, रिमेनिंग 3. सो 3 झाली डिग्री. जर 5 असते कोइफिशियंट तर 1 सबट्रॅक्ट केलं असतं, रिमेनिंग 4. 4 झाली डिग्री. क्लिअर. आता इथे 2 आहेत कोइफिशियंट, मग यामधून 1 सबट्रॅक्ट केल्यावर 1 रिमेनिंग, सो 1 झाली डिग्री. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. सो कोइफिशियंट इज इक्वल टू, डिग्री आलेली आहे आपली 1 आणि व्हेरिएबल काय आहे क्वेश्चन मध्ये m आहे. सो इथे राईट करूयात व्हेरिएबल आपलं m आणि हा काय आहे कोइफिशियंट फर्स्ट टर्मचा. राईट करूयात इथे 2. त्यानंतर काय करतो आपण, इथे डिग्री 0 व्हेरिएबल m आणि इथे काय येणार मग कोइफिशियंट 7. इथे प्लस काय झालं आपला आन्सर मग 2m raised to 1 प्लस 7m raised to 0. आता एक पहा, इथे पॉवर 1 नाही राईट केली तरी चालतं की नाही, आपण रिमूव्ह करून टाकूयात. इथे काहीच पॉवर नाही म्हणजे 1च आहे. m raised to 0 नाही राईट केलं तरी चालतं, नुसतं 7 राईट केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे, हो की नाही. 7 म्हणजे 7m raised to 0 असतं. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. कोशंट आपला आलेला आहे 2m प्लस 7 आणि रिमाइंडर आपला आलेला आहे 45. याआधी आपण लॉंग डिव्हिजन मेथड केलं होतं. हे पहा, लॉंग डिव्हिजन मेथडने रिमाइंडर 45 आणि कोशंट 2m प्लस 7 सेम आन्सर आलं. रिमाइंडर 45, कोशंट 2m प्लस 7. पाहिलात कोणती मेथड आता तुम्हाला इझी वाटते सांगा बरं मला. हा या मेथडमध्ये, सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये अजून थोडीशी प्रॅक्टिस हवी आहे. अजून 1-2 आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तुम्हाला ही मेथड खूप इझी वाटेल. माझ्याप्रमाणे मला सुद्धा सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप इझी वाटते, कारण कॅल्क्युलेशन्स थोडेसे कमी असतात, हो ना. चला आता आपण काय करूयात, लगेचच लिनियर डिव्हिजन मेथड नको पाहूयात, नाहीतर कन्फ्यूज व्हाल तुम्ही. आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडचेच 1-2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूयात आणि मग सेम क्वेश्चन्सला आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात. चला मग आता जो आपला सेकंड सब क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूयात सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. सो इथे आपला डिव्हिडंट आहे हा, याला आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करायचंय. पहा बरं इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का. इथे पॉवर 4, इथे 3, इथे 2, इथे 1, इथे 0. येस, ऑलरेडी आपल्याला इथे हा इंडेक्स फॉर्मच दिलेला आहे डिव्हिडंटचा. राईट करून घेऊयात. आणि आता इंडेक्स फॉर्म मध्ये राईट केल्यानंतर काय करतो आपण, कोएफिशियंट फॉर्म मध्ये राईट करतो. चला राईट करूयात मग. कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंट. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, तर प्रत्येक टर्म मधले आपल्याला काय करायचं, आता कोएफिशियंट राईट करायचं. सो इथे फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. सेकंड टर्म मध्ये 2, थर्ड टर्म मध्ये 3, फोर्थ टर्म मध्ये 4 आणि फिफ्थ टर्म मध्ये 5. सो हा झाला कोएफिशियंट फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल.
नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो आपण, तर जो आपला डिवायझर आहे त्याला राईट करून घेतो आणि जी डिवायझरची सेकंड टर्म आहे त्याला अशा प्रकारे बॉक्स करतो. आणि इथे हा नंबर पॉझिटिव्ह आहे त्याचा अपोजिट नंबर राईट करतो, म्हणजे नेगेटिव्ह. +2 आहे त्याला -2 मध्ये राईट करायचं. सो अपोजिट ऑफ +2 इज इक्वल टू -2. इतकं करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, मग व्हर्टिकल आणि अपोजिट अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करायच्या. इथे हा -2 राईट करायचा आणि आतमध्ये इथे काय, तर आपला जो डिव्हिडंट आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म. चला राईट करून घेऊयात. 1 इथे 2 थोडं थोडं अंतर ठेवून राईट करायचंय. 3, 4 and 5. फर्स्ट टर्मचा जो कोएफिशियंट आहे तो ऍज इट इज आपल्याला खाली घ्यायचा. घेतला. आता -2 आणि 1 यांना मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करताना साइन्स पहा, इथे मायनस आहे आणि 1चं साइन आहे प्लस. तर आधी सायन्सला मल्टिप्लाय करायचं. मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस होत असतं मायनस, बरोबर. आणि 2 इंटू 1 2. आता या दोघांना ऍड करायचं. इथे आहे प्लसचं साइन, इथे आहे मायनसचं साइन. प्लस मायनस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. सो 2 मधून 2 गेला 0. ओके. आता -2 इंटू 0 करायचंय. -2 इंटू 0 येतं आन्सर 0. यांना आता ऍड करायचं. 3 + 0, 3 + 0 3. पुन्हा -2 इंटू 3. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, सायन्सला मल्टिप्लाय करायचंय. सो मायनस इंटू प्लस मायनस. आता 2 इंटू 3 6 -6. आता यांना ऍड करायचं. इथे प्लसचं साइन, इथे मायनसचं साइन. प्लस मायनस काय होतं, सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला नंबरचं आणि साइन द्यायचं असतं मोठ्या नंबरचं. सो 6 मधून 4 गेला, रिमेनिंग 2 आणि साइन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो -2. आता पुन्हा या दोघांना मल्टिप्लाय करायचंय. सगळ्यात आधी येस व्हेरी गुड, सायन्सला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस इंटू मायनस होतं प्लस, मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 इंटू 2 4. आता यांना ऍड करायचं. +5 + 4, 5 + 4 9. आता हा जो लास्ट आपल्याला आलेला आहे ना 9, याला करायचा अशा प्रकारे स्क्वेअर. हा काय झाला आपला रिमाइंडर. राईट करून घ्या. रिमाइंडर 9. आणि हे जे बाकीचे आहेत 1 0 3 -2 हे काय आहेत, हे आहेत कोशंटचे कोएफिशियंट्स. सो राईट करूयात. कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट 1 0 3 -2. आता आपला हा जो कोएफिशियंट फॉर्म आलेला आहे कोशंटचा त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचा आहे. किती आहेत कोएफिशियंट सांगा बरं मला. 1 2 3 and 4. 4 कोएफिशियंट आहेत. मग 4 मधून 1 सबट्रॅक्ट करायचा, रिमेनिंग 3. सो 3 होणार आहे आपल्या कोशंटची डिग्री. लेट्स राईट हिअर. कोशंट इज इक्वल टू डिग्री काय 3. व्हेरिएबल कोणतं यूज करणार, क्वेश्चन मध्ये आहे x. सो डिग्री 3 व्हेरिएबल x. जेव्हा आपण स्टँडर्ड फॉर्म राईट करतो तेव्हा पॉवर नुसार दिलेल्या पॉलिनॉमियलला काय करत असतो, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करतो. आता इथे आपल्याला कळलेलं आहे की डिग्री 3 आहे. डिग्री 3 म्हणजे हायेस्ट पॉवर 3 आहे. म्हणून आपण इथे हायेस्ट पॉवर 3 राईट करून घेतलं. 3 नंतर ना काय येते पॉवर 2, बरोबर. त्यानंतर ना पॉवर 1, त्यानंतर ना पॉवर 0. ओके. आता हे सगळे जे कोएफिशियंट्स आहेत ते इथे राईट करून घेऊयात. सो फर्स्ट आहे 1, त्यानंतर ना इथे 0, मग 3, मग -2. ओके. झाला आपला कोशंट. पण थांबा, इथेच आपला आन्सर कंप्लीट झालेलं नाहीये. आपण याच कोशंटला आणखीन वेगळ्या पद्धतीने पण राईट करू शकतो. कसं, तर हे पहा, इथे 1x³ आहे. यालाच आपण x³ असं नुसतं राईट करू शकतो. हा 1 कोएफिशियंट नाही राईट केला तरीही चालतो, हो की नाही. सो 1x³ लाच आपण x³ असं राईट करूयात. इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहेच आहे.
त्यानंतर ना इथे पहा 0x⁻² और 0x² असं दिलेलं आहे. कोइफिशियंट इथे 0 आहे, पॉवर आहे 2. मग इथे आपण 0 कोइफिशियंट असणारी ही जी टर्म आहे ती नाही राईट केली तरीही चालते, हो ना. मग आता नेक्स्ट 3x राईट करूयात. पॉवर 1 नाही राईट केलं तरी पण चालतं. इथे काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे असं आपण म्हणतो, हो की नाही. सो 3x मायनस आता हे पहा 2x⁻0. x⁻0 म्हणजेच काय आहे 1 आहे, बरोबर. सो -2 × 1 काय येतं आन्सर -2. सो -2x⁻0 च्या ऐवजी आपण नुसतं 2 राईट केलं तरीही चालतं. नुसता -2 म्हणजेच -2x⁻0 असतो, हो की नाही. सो हा झाला आपला फायनल कोइफिशियंट. ज्या मुलांना इन डिटेल समजून घ्यायचं आहे की कोशंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कशा पद्धतीने राईट केलं जातं, त्यांनी प्लीज प्रॅक्टिस सेट 3.1 चा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण सगळ्या लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तिथे तुमचे सगळे बेसिक्स क्लिअर होणार आहेत आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मग तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. सगळे टॉपिक्स तुमचे क्लिअर होऊन जातील. खूप इझी टॉपिक आहे हा आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथड तर खूपच इझी आहे. लॉंग डिव्हिजन मेथड पेक्षाही सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप इझी आहे. सो या क्वेश्चन मध्ये रिमाइंडर आलेला आहे 9 आणि कोशंट आलेला आहे 3x + 3x - 2. क्लिअर. चला आता आपण काय करूयात, थर्ड सब क्वेश्चन सुद्धा सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आधी समजून घेऊयात आणि मग हे तीनही क्वेश्चन्स लिनियर डिव्हिजन मेथडने कसे सॉल्व्ह केले जातात ते समजून घेऊयात. आता इथे आपण कंटिन्युएशन फॉर्म मध्ये सिंथेटिक डिव्हिजन मेथडचे 3 एक्झाम्पल्स केले. त्यामुळे काय होणार आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसणार आहे की काय काय करायचं असतं आपल्याला. सगळ्यात आधी सांगा बरं मला, सगळ्यात आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपण काय करतो, दिलेल्या डिव्हिडंटला, येस व्हेरी गुड, दिलेल्या डिव्हिडंटला आपण इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो, मग त्याचा कोइफिशियंट फॉर्म राईट करतो, मग डिवायझर घेतो, डिवायझरचा जी सेकंड टर्म असते त्याला स्क्वेअर करतो, मग व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स मध्ये सगळे कोइफिशियंट व्यवस्थित राईट करतो. आठवलं ना. येस व्हेरी गुड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप इझी आहे. कमीत कमी कॅल्क्युलेशन्स मध्ये ते आपले सॉल्व्ह करून होतात. हे पहा आता इथे आपला डिव्हिडंट काय आहे y³ - 216. या आधीच्या दोन्ही सब क्वेश्चन्स मध्ये आपल्याला डिव्हिडंटचा इंडेक्स फॉर्मच दिलेला होता, बरोबर. पण आता इथे तसं नाहीये, इथे इंडेक्स फॉर्म नाही दिलेला. इथे पॉवर आहे इथे 3 आणि इथे आहे 0. मधल्या 2 पॉवर मिसिंग आहेत 2 आणि 1. मग ती इथे आपल्याला राईट करावी लागणार आहे. चला राईट करून घेऊयात. सो y³ पॉवर 3, त्यानंतर आपल्याला पॉवर 2 हवी आहे, पॉवर 1 हवी आहे आणि मग पॉवर 0, बरोबर. सो पॉवर 0 म्हणजेच -216 आहे, हो ना. आता इथे आणि इथे काय राईट करणार, पॉवर 2 आणि पॉवर 1 मिसिंग आहे, बरोबर. मग त्यांचं कोइफिशियंट काय राईट करणार 0. सो इथे 0, इथे 0 आणि इथे कोइफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे ऑलरेडी 1 आहे, हो ना. चला मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण डिव्हिडंटचा कोइफिशियंट फॉर्म राईट करून घेऊयात. सो इथे कोइफिशियंट 1, मग 0, मग पुन्हा 0 आणि त्यानंतर -216. नेक्स्ट स्टेप मध्ये डिवायझर राईट करून घ्यायचे आपल्याला. डिवायझरची सेकंड टर्म आहे -6, त्याला स्क्वेअर करायचं आहे आणि त्याचा अपोजिट राईट करायचा आहे. सो अपोजिट ऑफ -6 = 6. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करायच्यात. इथे 6 राईट करायचा आणि आतमध्ये इथे जो डिव्हिडंट आहे दिलेला त्याचा कोइफिशियंट फॉर्म व्यवस्थित राईट करून घ्यायचा आहे. सो 1 थोडे अंतर ठेवून इथे 0, मग पुन्हा इकडे 0, -216. ओके. आता फर्स्ट जो कोइफिशियंट आहे त्याला ॲज इट इज खाली राईट करून घ्यायचा. 6 आणि याला मल्टिप्लाय करायचं. 6 × 1 6, जे आन्सर आलं ते इथे आतमध्ये राईट करायचं. या दोघांना ऍड करायचं. 0 + 6 किती 6. पुन्हा यांना मल्टिप्लाय करायचं. 6 × 6 36, ते इथे वरती राईट करायचं.
यांना पुन्हा ऍड करायचं. 0 + 36 आला आन्सर 36. आता यांना परत मल्टिप्लाय करायचंय. 36 × 6 काय येतं आन्सर 216. यांना ऍड करायचंय. इथे मायनसचं साईन, इथे प्लसचं साईन, म्हणजे 216 मधून 216 सबट्रॅक्ट करायचंय. सो आन्सर येणार इथे 0. लास्ट जे आन्सर आलेलं आहे आपलं तो आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेऊयात आपण. रिमाइंडर इज इक्वल टू 0. आणि 1, 6, 36 हे काय आहेत कोशंटचे कोइफिशियंट्स. सो राईट करूयात. कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट 1, 6, 36. आता कोशंटच्या कोइफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला चेंज करायचंय. मग किती आहेत कोइफिशियंट्स 3 आहेत. त्यामधून 1 सबट्रॅक्ट करा. रिमेनिंग 2. सो 2 होणार डिग्री कोशंटची. राईट करून घेऊयात इथे 2. व्हेरिएबल काय यूज करणार, काय आहे इथे क्वेश्चन मध्ये 2 y आहे. सो व्हेरिएबल y. इथे पॉवर 2, इकडे पॉवर 1, इकडे पॉवर 0. ओके. आता हे कोएफिशियंट्स राईट करून घेऊयात. इकडे येणार 1, मग 6, मग 36. ओके. फायनल कोशंट राईट करूयात इथे. हा 1 नाही राईट केला तरी चालतो. सो 1 y⁻²2 और 1 y² ला राईट करूयात y² ओनली, प्लस 6 y⁻1 पॉवर 1 आहे, नाही राईट केली तरी चालते. सो 6y प्लस y⁻0 नाही राईट केलं तरी पण चालतं. सो इथे येणार 36. हा झाला आपला या क्वेश्चनचा कोशंट आणि 0 आहे रिमाइंडर. इझी आहे की नाही सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता पॉलिनॉमियल्सला डिवाइड करते वेळी लिनियर डिव्हिजन मेथड म्हणजे काय ते समजून घेऊयात. हे पहा, आपण लॉंग डिव्हिजन मेथड पाहिलं प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये, मग सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि आता लिनियर डिव्हिजन मेथड. लिनियर डिव्हिजन मेथड सुद्धा खूपच इझी आहे, पण तुम्हाला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. सो स्टे अलर्ट. ओके. आता पहा, आपल्याला काय करायचंय तर डिवाइड करायचंय या पॉलिनॉमियल्सला. डिवाइड जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, जो डिव्हिडंट असतो तो इक्वल असतो कोणाच्या, तर डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बरोबर. मग आता इथे आपल्याला डिव्हिडंड काय दिलेला आहे, हा राईट करून घ्यायचा डिव्हिडंड. डिवायझर काय आहे m-5 राईट केला. आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर राईट करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आता या स्टेप्स तुम्ही नाही राईट केल्या तुमच्या सोल्युशन मध्ये तरीही चालणार आहेत. तुमच्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी आपण या 2 स्टेप्स इथे राईट केलेल्या आहेत. आता खरी लिनियर डिव्हिजन मेथड नेक्स्ट स्टेप पासून स्टार्ट होतीये. काय करायचं आपल्याला माहितीये का, हा जो डिव्हिडंट आहे ना तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्यांच्या पॉवर्स राईट करून घ्यायच्या. ज्या साइन्स दिलेल्या आहेत त्या चुकवायच्या नाहीत. व्यवस्थित सगळ्या साइन्स राईट करून घ्यायच्या. आता हा जो डिव्हिडंट आहे त्याची फर्स्ट टर्म काय आहे, फर्स्ट टर्म आहे 2m². बरोबर. फर्स्ट टर्म काय आहे 2m². आपण इथे रफ वर्क करूयात. फर्स्ट टर्मला इथे आपण राईट करून घेतलं 2m². आता ही जी फर्स्ट टर्म आहे ना त्या फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्ती, लक्षात घ्या मी काय म्हणते, ही जी फर्स्ट टर्म आहे आपल्या डिव्हिडंटची त्या फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्ती डिवायझर घुसवायचा आहे. घुसवायचा म्हणजे काय करायचं हे पहा, हा जो 2m² आहे ना या 2m² ला m-5 च्या फॉर्म मध्ये राईट करायचं. कसं राईट करायचं समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे आणि तितकंच इझी सुद्धा आहे. हे पहा, आता इथे आपल्याला याची व्हॅल्यू मात्र बदलून द्यायची नाहीये, पण m-5 च्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. काय करणार आहोत आपण पहा बरं. आता इथे 2m आणि ब्रॅकेट मध्ये आपण राईट करूयात m-5 जो की आहे आपला डिवायझर. ओके. 2m इंटू m-5. आता हे सॉल्व्ह करा बरं. सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला 2m² हेच आन्सर हवाय बरं का. पहा 2m मल्टिप्लाइड बाय m काय येतं
2m², बरोबर, 2m². ओके, 2m² आलं. पण आता मग पुढे हा जो 2m आहे तो -5 ला पण तर मल्टिप्लाय होणार ना. मग सेम कशी व्हॅल्यू असणार? इथे फर्स्ट आपण मल्टिप्लाय केलं तर सेम व्हॅल्यू आली, बरोबर, 2m². पण आपल्याला माहितीये की हा जो 2m आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतो. फक्त m लाच कसा मल्टिप्लाय होणार? हो, तुम्ही बरोबर आहात. आता हा जो 2m आहे ना तो या m ला मल्टिप्लाय झाला, आपला आन्सर आलं 2m², बरोबर. आता 2m हा -5 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार मायनस साइन, बरोबर. मायनस का आलं? कारण याचं प्लस साइन आणि याचं मायनस साइन. प्लस इंटू मायनस मायनस. आता 2 इंटू 5 होणार 10 आणि हा m, सो 10m. ओके, आता आपली व्हॅल्यू तर चेंज झाली. इथे आहे 2m², बरोबर, आणि इथे आपल्याला मिळालेला आहे 2m² मायनस 10m. मग कसं काय शक्य आहे? आपल्याला व्हॅल्यू तर बदलायची नाहीये. हा ऍडिशनल -10m आपल्याला मिळालेला आहे. मग त्याचं काय करायचं? काळजी करू नका, या ऍडिशनल 10m ला आपण इथून घालवू शकतो. कसं? तर हे पहा, इथे -10m आहे, आपल्याला याला इथून कट करायचंय, उडवून लावायचंय. कसं कट करणार? तर यामध्ये आपल्याला +10m ऍड करावा लागणार. हे पहा, +10 केलं तर या दोघांचं सबट्रॅक्शन होतं. 10m मधून 10m सबट्रॅक्ट होतो आणि रिमेनिंग 0. पहा, 2m² आपल्याला मिळालेला आहे, हो की नाही? मग चला, कळालं का तुम्हाला? आता आपल्याला 2m² ही जी आपली फर्स्ट टर्म आहे त्याला या फॉर्म मध्ये राईट करायचंय. इथे राईट करून घेऊयात, 2m ब्रॅकेटमध्ये m-5. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 2m² - 10m, बरोबर. पण आपल्याला हा -10m नकोय, म्हणून आपण काय केलं? +10m केलं त्यामध्ये. मग चला, +10m इथे राईट करून घेऊयात. आता व्हॅल्यू चेंज होणार आहे का? अजिबात नाही. आणि आपलं काम सुद्धा झालंय. ओके, घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. असंच काहीतरी प्रकरण आहे हे, हो ना. चला, आता रिमेनिंग जो आपला डिव्हिडंड आहे तो राईट करून घेऊयात. काय आहे? -3m + 10. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये 2m ब्रॅकेटमध्ये m-5 तर ऍज इट इज येणार. ओके, ऍज इट इज राईट केलं. आता पहा, इथे 10m - 3m आहे, लाईक टर्म्स आहेत, म्हणजे यांचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस मायनस आपण काय करतो? सबट्रॅक्ट करतो. सो 10m मधून 3m सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 7m रिमेनिंग राहणार. सो +7m + 10 झालं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय समजून घ्या. आता आपण इथे काय केलं? लाईक टर्म्स होत्या ना, म्हणून आपण यांना सिम्प्लिफाय केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? 2m ब्रॅकेटमध्ये m-5 ऍज इट इज राईट केलं. आणि हा जो 7m आहे ना, त्या 7m मध्ये आता आपल्याला जबरदस्ती आपल्याला हा डिवायझर घुसवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट टर्म मधचं केलं होतं की नाही, त्याचप्रमाणे आपल्याला इथे या 7m चं करायचं आहे. चला, रफ वर्क मध्ये करूयात आपण. 7m मध्ये आपल्याला काय करायचंय? जबरदस्ती आपला डिवायझर घुसवायचा आहे. मग कसा घुसवणार? तर पहा, 7 राईट केला, ओके, आणि ब्रॅकेटमध्ये m-5 सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केल्यानंतर हा 7 जो आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो, ओके नाही. सो 7 इंटू m झालं 7m. त्यानंतर ना प्लस इंटू मायनस मायनस आणि 7 इंटू 5 होतं 35. ओके, आता आपल्याला काय हवंय? आपल्याला तर 7m हवाय. हा 35 एक्स्ट्राचा आहे, त्याला इथून आपल्याला घालवावा लागणार. कसा जाणार तो? इथे -35 आहे, आपल्याला +35 करावा लागणार. चला करूयात मग. 7m - 35 + 35, 35 कॅन्सल आउट होणार. रिमेनिंग पहा 7mच राहिलेला आहे. चला मग इथे 7m च्या जागी आपण हा फॉर्म राईट करूयात. 7 ब्रॅकेटमध्ये m-5. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर हे मिळतं. -35 एक्स्ट्राचा आहे,
तो आपल्याला नको होता, म्हणून आपण काय केलं, +35 केलं. मग चला इथे +35 राईट करून घेऊयात. आणि हा जो +10 आहे आपला डिव्हिडंड मधला, तो ऍज इट इज पुढे राईट करूयात. आता या लाईक टर्म झाल्या, यांना सॉल्व्ह करूयात. रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. 35 + 10 किती झाले, 45. ओके, आता हे पहा, आपल्याला काय करायचंय, इथे व्यवस्थित ऑब्झर्व करा या स्टेपला. इथे m-5 आहे, इथे m-5 आहे, बरोबर. मग आपण यांना कॉमन म्हणून राईट करू. कॉमन म्हणून आपण इथे m- राईट करूयात आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 2m + 7 येणार. ओके, आणि हा +45 ऍज इट इज. पहा काय दिसतंय तुम्हाला, m-5 आपला काय आहे, m-5 आहे आपला डिवायझर. 2m + 7 मल्टिप्लाय होतोय. पहा मल्टिप्लाय काय होतं, कोशंट मल्टिप्लाय होतो डिवायझरला, आणि नंतर काय ऍड होतं, रिमाइंडर ऍड होतो. रिमाइंडर ऍड झाला, बरोबर. सो जो आपला हा फॉर्म्युला होता ना मी आधी तुम्हाला सांगितलेला, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, त्याच फॉर्म मध्ये इथे आपलं हे आन्सर आलेलं आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो इथे आपला कोशंट आलेला आहे 2m + 7 आणि रिमाइंडर आलेला आहे 45. जेव्हा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड केलं होतं तेव्हा पहा, सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपला रिमाइंडर 45 आलेला आहे. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये सुद्धा रिमाइंडर 45 आलेला आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये कोशंट 2m + 7 होता आलेला. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये सुद्धा कोशंट 2m + 7 आलेला आहे. आय होप तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड कशा वर्क होतात ते व्यवस्थित कळालं असेल. हा लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये अजून सुद्धा तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन असेल. अजून 1-2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले की तुम्हाला डोक्यामध्ये फिट्ट बसणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करायला घेऊयात. पाहिलं सगळं व्यवस्थित, सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड. चला नेक्स्ट सब क्वेश्चन करायला घेऊयात. सो लिनियर डिव्हिजन मेथडने आपल्याला करायचंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर असतो. आता हे मी ऍडिशनल सोल्युशन मध्ये राईट करते तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. तुम्ही तुमच्या सोल्युशन मध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये ही स्टेप नाही राईट केली तरीही चालणार आहे, आणि केली तरी तुमचे काही मार्क्स कट होणार नाहीयेत. ओके, केलं तर उत्तम, नाही केलं तरीही उत्तमच. चला आता डिव्हिडंड काय आहे क्वेश्चन मध्ये, तो ऍज इट इज कॉपी करून घ्यायचा आहे. डिवायझर ऍज इट इज कॉपी करायचा आहे. ऍज इट इज म्हणजे ऍज इट इज, पॉवर सगळ्या व्यवस्थित न चुकता राईट करायच्यात, सगळ्या साईन्स व्यवस्थित द्यायच्यात. कारण जर तुमचं कॉपी रायटिंग इथे चुकलं तर पुढे तुम्ही जे काही करणार आहात ते सगळं रॉंग होणार आहे, आणि इतकी मेहनत करून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मग मिळणार नाहीत. सो व्यवस्थित कॉपी रायटिंग करायचंय. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, कोशंट आणि रिमाइंडर. आपला जो डिव्हिडंड आहे त्याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. सो डिव्हिडंडची फर्स्ट टर्म काय आहे, डिव्हिडंडची फर्स्ट टर्म आहे x³ ओके नाही, त्याला आपल्याला या फॉर्म मध्ये राईट करायचंय. पण x³ जेव्हा आपल्या डिवायझरला, हे पहा, x³ जेव्हा x + 2 ला मल्टिप्लाय होतो तेव्हा काय आन्सर येतं, तर पहा इथे x⁻³ इथे x⁻1. जेव्हा मल्टिप्लाय होतं तेव्हा पॉवर्स ऍड होतात. तुम्हाला रूल माहिती आहे, लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहे. सो x⁻⁴ येणार. आता हा x³ जेव्हा 2 ला मल्टिप्लाय होणार तेव्हा काय आन्सर येणार, 2x³ बरोबर. सो +2x³. पण आपल्याला काय हवंय, आपल्याला फक्त x⁻⁴ हवाय. हा 2x³ तर ऍडिशनल आहे, तो नकोय. मग त्याला इथून घालवायला आपण काय करणार, तर 2x³ मधून 2x³ मायनस करणार. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण इथे मायनस करूया. झालं कॅन्सल आउट. रिमेनिंग काय आता,
एक्स रेस टू 4 बरोबर. सो हा फॉर्म या डिवायझरच्या फॉर्म मध्ये आपण आपल्या या फर्स्ट टर्मला राईट केलं, पण असं राईट केल्यानंतर ना त्याचं आन्सर येतं हे. आपल्याला हा ऍडिशनल 2x क्यूब नको आहे म्हणून आपण काय केलं, -2x क्यूब केलं बरोबर. मग इथे आपल्याला -2x क्यूब राईट करावं लागणार. आता रिमेनिंग डिव्हिडंडचा जो पार्ट आहे तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. राईट करून झाल्यानंतर थोडंसं थांबायचंय, मागे वळून पाहायचंय लाईक टर्म्स आहेत का, आणि जर असतील तर आधी त्यांना सॉल्व्ह करायचंय. सो हे पहा, इथे पॉवर 3, इथे पॉवर 3 लाईक टर्म्स आहेत, मायनस आणि इथे प्लस म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार. 2x क्यूब मधून 2x क्यूब गेले किती, 0. चला मग यांना इथेच कॅन्सल आउट करूयात आणि रिमेनिंग ऍज इट इज खाली राईट करून घेऊयात. ओके, x क्यूब ब्रॅकेट मध्ये x प्लस 2 आणि आता 3x स्क्वेअरला पहा, नेक्स्ट टर्म काय आहे, 3x स्क्वेअर. या 3x स्क्वेअरला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं. रफ वर्क मध्ये करून घेऊयात. हे पहा, हा आहे आपला डिवायझर. 3x स्क्वेअरला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. डिवायझर मध्ये ऑलरेडी आपल्याकडे एक x आहे म्हटल्यावर या एका x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3x स्क्वेअर मिळेल, तर 3x ने. हे पहा, 3x ने जर आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 3x स्क्वेअर बरोबर. सो इथे खाली राईट करूयात. पण 3x फक्त या x लाच मल्टिप्लाय होणार का डिवायझरच्या, नाही, तो संपूर्ण डिवायझरला मल्टिप्लाय होणार, हो की नाही. सो 3x इंटू 2 करूयात. 3 इंटू 2 6 आणि हा x 6x. आपल्याला काय हवंय, आपल्याला 3x स्क्वेअरच हवाय फक्त. हा 6x तर एक्स्ट्राचा मिळालाय, मग त्याला आपण इथून घालवून टाकूया. कसा जाणार तो, प्लस 6x मधून आपल्याला -6x करावं लागेल. ओके, 6x मधून 6x गेला किती, 0. सो कॅन्सल होणार आहे. रिमेनिंग काय, 3x स्क्वेअर. आलं लक्षात. चला मग आता हा 3x स्क्वेअर आहे ना, त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. सो 3x आणि ब्रॅकेट मध्ये x प्लस 2. पण या फॉर्म मध्ये राईट केल्यानंतर ना आपल्याला एक्स्ट्राचा काय मिळतो, 6x मिळतो. मग तो नकोय म्हणून आपण काय केलं, -6x केलं. सो इथे राईट करूयात -6x आणि पुढचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो ऍज इट इज खाली राईट करूयात. आता पहा, इथे या लाईक टर्म्स आहेत, यांना सॉल्व्ह करूयात. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं आणि साइन येतं मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो 6x मधून 4x सबट्रॅक्ट केल्यानंतर 2x रिमेनिंग राहतं, पण साइन कोणतं लागणार, मोठ्या नंबरचं म्हटलं की नाही. सो -2x. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊया. ओके, इथे -2x प्लस हा 5 ऍज इट इज खाली राईट करूया. आता इथे पहा, लाईक टर्म्स आहेत का कुठे, नाही. चला मग नेक्स्ट स्टेप मध्ये या बाकीच्या गोष्टी ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि -2x ला राईट करूयात डिवायझरच्या फॉर्म मध्ये. आपला डिवायझर काय आहे, x प्लस 2. आता लक्ष द्या, आपल्याला काय हवंय, -2x. काय आहे आपल्याकडे, x प्लस 2. मग या x ला लक्ष द्या, मी काय म्हणतेय, या x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -2x मिळेल. लक्ष द्या, कळतंय का तुम्हाला. या x ला आता आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे -2x मिळवण्यासाठी. तर पहा, x तर आपल्याकडे आहे, -2 ने जर आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, -2x बरोबर. चला मल्टिप्लाय करूयात -2x. पण हा जो -2 आहे तो फक्त x लाच मल्टिप्लाय होणार का बरं, नाही, तो 2 ला पण मल्टिप्लाय होणार बरोबर. आता इथे या 2 चं साइन आहे मायनस, या 2 चं साइन आहे प्लस. मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. मायनसचं साइन देऊन घेऊयात. -2 इंटू 2 काय झालं, 4. ओके, आता आपल्याला काय हवं होतं, आपल्याला तर फक्त हवं होतं -2x. बघा, -2x हवाय आपल्याला फक्त. हा -4 तर एक्स्ट्राच आहे, याला इथून घालवण्यासाठी आता काय करावं लागेल,
इथे आहे मायनसचं साईन, बरोबर. 4 मधून 4 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार, बरोबर. पण सबट्रॅक्ट कसं होणार, इथे मायनसचं साईन, मग इथे आपल्याला घ्यावं लागणार +4 +4. आता पहा, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. 4 मधून 4 गेला 0, राहिला की नाही फक्त -2x. चला आता आपण या -2x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. सो -2x च्या जागी राईट करणार -2 ब्रॅकेट मध्ये x + 2. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला आन्सर काय मिळतं, -2x -4. हा जो -4 आहे तो एक्स्ट्राचा असतो. सो याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं होतं, +4 केला होता. सो +4 इथे राईट करावा लागणार आणि हा +5 ऍज इट इज खाली येणार. आता पहा, +4 +5 लाईक टर्म्स आहेत, याला सॉल्व्ह करावं लागणार. 4 + 5 9. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. ओके, आता पहा, इथे x + 2, इथे x + 2, इथे x + 2. कॉमन x + 2 आपण इथे अशा पद्धतीने राईट करूयात आणि x³ + 3x - 2 एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. +9 ऍज इट इज. इथे काहीच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. ओके, पहा इथे काय फॉर्म आलेला आहे आपला. x + 2 काय आहे, x + 2 आहे आपला डिवायझर. x³ + 3x - 2 काय मिळालं आपल्याला, कोशंट मिळाला. +9 काय आहे, रिमाइंडर. सो इथे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये इथे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. सो इथे हा आहे कोशंट आणि हा आहे रिमाइंडर. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने हे पहा अशा पद्धतीने आपलं आन्सर आलं होतं. x³ + 3x - 2 हा कोशंट आणि रिमाइंडर 9. लिनियर डिव्हिजन मेथडने सुद्धा कोशंट आपला x³ + 3x - 2 आलेला आहे आणि रिमाइंडर 9. दोन्हीही डिव्हिजन मेथड्स खूप इझी आहेत. चला नेक्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात लिनियर डिव्हिजन मेथडने. तुम्हाला तर माहितच आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू यस डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. इथे या क्वेश्चन मध्ये आपला डिव्हिडंड आहे y³ - 216 आणि डिवायझर आहे y - 6. कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग लिनियर डिव्हिजन मेथडने फाइंड आउट करायला घेऊयात. त्यासाठी काय करायचंय, आपला जो डिव्हिडंड आहे तो राईट करून घ्यायचा आहे. त्याची फर्स्ट टर्म काय आहे, y³. चला रफ वर्क करायला घेऊयात. y³ आहे की नाही फर्स्ट टर्म, त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं आहे. सो आपला डिवायझर आहे y - 6. त्यातला y आपल्याकडे आहे, y³ आपल्याला हवाय म्हणून आपण इथे काय राईट केलं, y². y² ने y ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आपोआप y³ मिळणार आहे, बरोबर. सो इथे राईट करूयात y³. y² इंटू y काय झालं, y³. आता हा y² फक्त y ला मल्टिप्लाय नाही होणार, तो -6 ला पण मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार -6y². आपल्याला y³ - 6y² हवा होता का फर्स्ट टर्म मध्ये, नाही. आपल्याला काय हवंय, फक्त y³ हवाय. मग काय करावं लागणार, या 6² ला इथून घालवावं लागणार. कसं जाणार, 6y² मधून 6y² सबट्रॅक्ट करून. इथे मायनसचं साईन आहे ऑलरेडी आपल्याकडे, मग इथे काय करावं लागेल, प्लसचं साईन घ्यावं लागेल आणि 6y² राईट करावं लागेल. हे पहा, ओके, मायनस प्लस सबट्रॅक्शन होतं. सो 6y² मधून 6y² गेले 0. काय रिमेनिंग राहिलं, y³ ओनली. आणि आपल्याला फक्त y³ हवा होता, बरोबर. सो चला आता या y³ ला आपण आपल्या या डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो y² इंटू y - 6. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा एक्स्ट्राचा -6y² आपल्याला मिळतो. याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं, +6y² केलं होतं, मग त्याला सुद्धा इथे आपल्याला राईट करावं लागणार. ओके, चला आता रिमेनिंग जो पार्ट आहे आपला डिव्हिडंडचा तो इथे पुढे राईट करून घेऊयात. -216. आता लाईक टर्म्स आहेत का, तर नाही. मग
चला नेक्स्ट स्टेप कडे मूव्ह ऑन होऊयात. फर्स्ट टर्मचा वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस 6 ऍज इट इज राईट करूयात आणि 6y स्क्वेअरला आता डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो रफ वर्क मध्ये आपला हा डिवायझर काय हवाय आपल्याला 6y स्क्वेअर हवा आहे. स्क्वेअर मधला एक y ऑलरेडी इथे आहे बरोबर. मग इथे फक्त एकच y घ्यावा लागेल. सो 6y ने या y ला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला 6y स्क्वेअर बरोबर. सो राईट करूया तिथे 6y स्क्वेअर. आता हा फक्त 6y फक्त या y ला मल्टिप्लाय नाही होणार, तो -6 ला पण मल्टिप्लाय होणार. चला मग मल्टिप्लाय करूयात. 6 इंटू 6 36 आणि हा y. सो 36y. इथे साइन कोणतं येणार प्लस आहे, इथे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं मायनस आणि इथे पुढे येणार 36y. आपल्याला फक्त 6y हवा होता, हा -36y एक्स्ट्राचा आलेला आहे, तो आपल्याला नकोय. मग काय करणार आपण 36y मधून 36y सबट्रॅक्ट करणार. पण आता इथे परत आपण -36y घेतलं तर मायनस मायनस ऍडिशन करावं लागतं आपल्याला. मग मायनसचं साइन घेऊन चालेल का नाही, आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय बरोबर. मग इथे मायनसचं साइन आहे तर इथं प्लसचं घ्यावं लागेल. सो प्लस 36y. आता सबट्रॅक्शन होईल. आता 36y कट होतील, 0 रिमेनिंग राहणार. आणि आता इथे शिल्लक काय राहिलेला आहे फक्त 6y स्क्वेअर, जो की इथे आपल्याला हवा होता बरोबर. सो 6y स्क्वेअर ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात 6y इंटू y मायनस 6. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना एक्स्ट्राचा -36y येत होता, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं होतं प्लस 36y घेतलं होतं. मग त्याला इथे राईट करावं लागणार प्लस 36y. रिमेनिंग पार्ट आपला डिव्हिडंड मधला ऍज इट इज खाली कॉपी करायचा आहे. ओके चला आता लाईक टर्म्स मिळाल्यात का इथे आपल्याला नाही, लाईक टर्म्स तर नाहीयेत. चला मग या फर्स्ट ज्या स्टेप्स आहेत त्या ऍज इट इज खाली कॉपी करूया. 36y ला आता डिवायझरच्या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करावं लागणार आहे बरोबर. मग डिवायझर आहे आपला y मायनस 6. कशाने मल्टिप्लाय केलं या y ला की 36y मिळेल आपल्याला 36 ने. सो 36 ने मल्टिप्लाय करूयात. 36 इंटू y काय झालं 36y बरोबर. पण हा 36 फक्त या y ला मल्टिप्लाय होणार का नाही, -6 ला पण मल्टिप्लाय होणार बरोबर. 36 चं साइन काय आहे प्लस, इथे आहे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं मायनस आणि 36 इंटू 6 केल्यानंतर ना आन्सर मिळतं 216. चला राईट करूया 216. आता हे पहा आपल्याला काय हवं होतं फक्त 36y -216 तर एक्स्ट्राचा मिळालाय, त्याला इथून घालवून टाकण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 216 मधून 216 सबट्रॅक्ट करावं लागणार. मग इथे सबट्रॅक्ट कसं करणार, इथे सबट्रॅक्शनचं साइन घेणार का नाही. जर इथे मायनस साइन घेतलं तर मायनस मायनस प्लस करावा लागेल आणि आणखीन मोठा नंबर मिळेल. सबट्रॅक्शन 0 तर काही येणार नाही. मग इथे काय करावं लागेल प्लसचं साइन घ्यावं लागणार. आता पहा मायनस प्लस सबट्रॅक्ट होतं हो ना. सो इथे आता घेऊया 216. आता 216 मधून 216 सबट्रॅक्ट होणार आणि 0 येणार. चला आता इथे 36y ला आपण आपल्या या डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. काय आहे तो फॉर्म 36 इंटू y मायनस 6. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना एक्स्ट्राचा -216 येत होता, त्याला घालवण्यासाठी आपण +216 केलं. सो +216 इथे राईट करावं लागणार आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे -216 ऍज इट इज खाली राईट करून घ्यायचं. काय आहे आता या लाईक टर्म्स 216 मधून 216 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 रिमेनिंग राहतो हो ना. आता हे पहा इथे y मायनस 6, इथे y मायनस 6, इथे y मायनस 6, त्याला कॉमन म्हणून इथे राईट करूयात आणि y स्क्वेअर प्लस 6y प्लस 36 एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. आणि इथे 216 मधून 216 सबट्रॅक्ट झाल्यानंतर रिमेनिंग 0. सो इथे 0 राईट करूयात. हा 0 काय आहे आपला, हा 0 आहे आपला रिमाइंडर. पहा इथे कोणतंच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मल्टिप्लिकेशन आणि इथे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन इथे ऍडिशन. सो हा आहे आपला डिवायझर. पहा y -6 आहे का डिवायझर हो.
मग हा काय झाला कोशंट, हा आहे आपला कोशंट. 0 काय झाला रिमाइंडर. ओके, सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. या फॉर्म मध्ये आपलं आन्सर इथे आलेलं आहे. सो कोशंट आहे हा आणि रिमाइंडर आहे 0. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. कोशंट आपला हा आला होता, रिमाइंडर आपला 0 आला होता. लिनियर डिव्हिजन मेथडने सुद्धा आपण सॉल्व्ह केलं. कोशंट हा आलेला आहे, पहा सेम आहे का कोशंट, y स्क्वेअर प्लस 6y प्लस 6y प्लस 36 प्लस 36. येस, रिमाइंडर इथे 0 इथे 0. फोर्थ क्वेश्चन आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात आणि मग लिनियर डिव्हिजन मेथडने. काय करतो सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपण, तर जो डिव्हिडंड आहे, जो आपला डिव्हिडंड आहे त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर हायेस्ट पॉवर सगळ्यात आधी, मग त्याच्यानंतरची हायेस्ट पॉवर काय आहे इथे 4 आहे ना, सो 4 आधी राईट केलं, मग त्याच्यानंतर 3, सो ही टर्म राईट केली. त्यानंतर न कोणती पॉवर, 3 नंतर न काय येतं 2, सो हे येणार आधी -2x स्क्वेअर स्क्वेअर झाला. आता त्यानंतर ना आपल्याला इंडेक्स काय हवाय, 2 इथे झालेला आहे, इकडे 1 हवाय. इथे पहा याचा 1 आहे का, हो, चला इथे राईट करून घेऊयात. मग 1 झाल्यानंतर ना पॉवर 1 झाल्यानंतर ना नेक्स्ट पॉवर दिलंय का काही, नाही दिलेलं, मग असं सोडून द्यायचं नाहीये. नेक्स्ट पॉवर आपली 0 असते. आपल्याला नेहमी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉवरला अरेंज करायचं असतं. सो हायेस्ट जी पॉवर इथे दिलेली आहे ती आधी, मग त्यानंतर ना त्याच्या खालची, मग त्याच्या खालची, मग त्याच्या खालची आणि सगळ्यात शेवटी 0 पॉवर आपल्याला राईट करून घ्यायची आहे, जरी दिलेली नसली तरी. कसं राईट करणार मग, एक्स हे व्हेरिएबल, त्याची पॉवर 0 आणि त्याचं कोएफिशियंट काहीच दिलेलं नाही म्हणून 0. कळालं. चला आता इंडेक्स फॉर्म तर आपला राईट करून झालेला आहे. आता याच डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म राईट करून घेऊया. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, तर सगळ्यांचे कोएफिशियंट्स राईट करायचे आपल्याला, सगळ्या टर्म्सचे. सो इथे काय आहे 2, मग नंतर ना 3, मग नंतर ना पुन्हा 2 आहे का, नाही, पुन्हा 2 नाहीये, काय आहे -2 आहे. ओके, त्यानंतर ना 4, मग 0. आता जो आपला डिवायझर आहे, जो आपला डिवायझर आहे तो खाली राईट करून घ्यायचा आहे. डिवायझर राईट करून झाल्यानंतर हा जो 3 आहे की नाही त्याला असा स्क्वेअर करून घ्यायचा. ओके, केला स्क्वेअर, काय आहे +3, त्याचा अपोजिट राईट करायचा आपल्याला. अपोजिट ऑफ +3 काय येतं, अपोजिट ऑफ +3 -3. आता व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अशा लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इथे हा जो -3 आहे ना तो इकडे बाहेर राईट करून घ्यायचा. आतमध्ये आपल्या डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म थोडं थोडं अंतर ठेवून राईट करून घ्यायचा. सो फर्स्ट टर्म मधला कोएफिशियंट 2, मग 3, मग -2, मग 4, मग 0 झालं. आता ही जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्मचा जो फर्स्ट कोएफिशियंट आहे त्याला काहीच करायचं नाही, त्याला ॲज इट इज जसा तो आहे तसा त्याला खाली उचलून आणायचा. आणला. आता हा -3 आणि हा 2 यांना मल्टिप्लाय करायचं. सो -3 × 2 मल्टिप्लाय करा, काय आन्सर येणार, याचं साइन आहे मायनस, याचं साइन आहे प्लस, मायनस इंटू प्लस होतं मायनस आणि 3 × 2 होतं 6, सो -6. यांना मल्टिप्लाय केल्यानंतर ना यांना काय करायचं असतं आपल्याला, ऍड करायचं असतं. सो इथे प्लस इथे मायनस, प्लस मायनस, आपल्याला मग काय करायचं असतं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जे आन्सर येतं त्याला द्यायचं आहे मोठ्या नंबरचं साइन. सो इथे 6 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतं 3. साइन कोणतं येणार, मोठा नंबर कोणता आहे 6, सो त्याचं साइन आहे मायनस, म्हणून इथे येणार -3. आता परत याला आणि याला, याला आणि याला मल्टिप्लाय करायचंय. सो मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस होतं प्लस, 3 × 3 9 झालं. आता यांना ऍड करूयात, इथे आहे मायनस, इथे आहे प्लस,
मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 9 मधून 2 गेला, किती राहिले? 7. साइन कोणाचं येणार? मोठ्या नंबरचं. काय? प्लस साइन. सो +7 येणार इथे आन्सर. आता इथलं प्लस साइन मी गायब का केलं? कारण साइन नाही दिलं पॉझिटिव्ह साइन तरीही चालतं, नेगेटिव्ह मात्र देऊन घ्यावं लागतं आपल्याला, हो ना. सो इथे आपण हे काढून टाकलेलं आहे. आता परत याला आणि याला आणि याला मल्टिप्लाय करायचंय. सो मायनस इंटू प्लस होतं -3 इंटू 7 21. आता यांना ऍड करायचे आपल्याला. इथे आहे 4चं प्लस साइन, इथे आहे मायनस साइन. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 21 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येतं 17 आणि साइन येणार मोठ्या नंबरचं. काय आहे? मोठा नंबर कोण आहे? 21. त्याचं साइन काय आहे? मायनस, म्हणून इथं दिला आपण मायनसचं साइन. आता परत याला आणि याला, हा जो आपला डिवायझर आहे त्याला आणि याला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस इंटू मायनस येतं प्लस. 17 इंटू 3, 17 3s are 51. आता या दोघांना ऍड करूयात. 0. बापरे किती कठीण आहे ना. 0 + 51 काय आन्सर येणार? 51 येणार की नाही. सो इथे आपण राईट करून घेऊयात आणि हा जो लास्ट नंबर आहे त्याला स्क्वेअर करूयात. जो लास्ट नंबर आहे त्याला स्क्वेअर का केला? कारण तो आपला रिमाइंडर आहे म्हणून. सो इथे राईट करूयात. रिमाइंडर इज इक्वल टू 51. आणि हे जे बाकीचे नंबर्स आलेले आहेत ते काय आहेत आपले? कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट, हो की नाही. सो इथे राईट करूयात कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट. काय आहे? 2, -3, 7 and -17. आता या कोएफिशियंट फॉर्मला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचंय. पॉलिनॉमियलच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कोएफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं राईट करतो आपण? तर जितके कोएफिशियंट दिलेले आहेत, आता हे पहा इथे किती कोएफिशियंट आहेत? 4 आहेत की नाही. मग 4 मधून 1 मायनस करायचा. किती आन्सर आलं? 3. सो जो स्टँडर्ड फॉर्म आपण राईट करणार आहोत पॉलिनॉमियलचा, त्याची डिग्री काय असणार आहे? त्याची डिग्री असणार आहे 3. हे पहा. सो कोशंट इज इक्वल टू, डिग्री काय येणार आता इथे? 3. सो x⁻³ त्यानंतर ना 2, मग 1 आणि मग 0. हे पहा आता हा जो फर्स्ट कोएफिशियंट आहे त्याला राईट करायचं इथे. त्यानंतर ना सेकंड कोएफिशियंट त्याला राईट करायचं इथे -3. थर्ड कोएफिशियंट त्याला राईट करणार आपण इथे 7. आणि जो फोर्थ कोएफिशियंट आहे -17 त्याला राईट करूयात इथे. झालं. आता इथे हा आपला कोशंट आलेला आहे का? नाही, अजून थोडंसं काम बाकी आहे. काय काम बाकी आहे बघा, समजून घ्या. सो कोशंट इज इक्वल टू, इथे 2x⁻³ ऍज इट इज राईट केलं, -3x⁻² और -3x² ऍज इट इज राईट केलं, प्लस आता इथे ही पॉवर 1 नाही राईट केली तरी चालते की नाही, म्हणून आता इथे आपण पॉवर 1 राईट केलेली नाही, फक्त 7x राईट केलं. आणि इथे हे पहा फोर्थ टर्म जे आपण आहे काय, इथे x⁻0 तर राईट केलाच नाही. का नाही राईट केला? कारण तो राईट नाही केला तरी चालतो. x⁻0 म्हणजेच काय तर 1 असतं, हो ना. सो 17 × 1 काय येतं? 17 ओनली. मग इथे x⁻0 राईट नाही केलं तरीही चालतं. सो हा झाला आपला कोशंट आणि हा आहे रिमाइंडर. कळाली सिंथेटिक डिव्हिजन मेथड? चला आता सेम क्वेश्चन आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूया. ही मेथड कळाली? व्हेरी गुड, खूप इझी आहे. चला आता लिनियर डिव्हिजन मेथड. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये आपण काय करत असतो तर हे पहा, आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर असतं, हो की नाही. डिव्हिडंड आपला आहे हा, त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथे राईट करून घेतलंय. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय तर पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉलिनॉमियलला अरेंज करायचं, त्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म. सो डिव्हिडंडचा इथे आपण स्टँडर्ड फॉर्म राईट करून घेतलेला आहे. डिवायझर राईट करून घेऊयात. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोशंट आणि रिमाइंडर. कळालं?
आता या 2 स्टेप्स तुम्ही नाही राईट केल्या तरीही चालणार आहे, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथे या 2 स्टेप्स राईट करत असतो. आता हा जो आपला डिव्हिडंड आहे त्याला ॲज इट इज खाली कॉपी करून घ्या. आता बघा हा, व्यवस्थित लक्ष द्या. आपला हा जो डिव्हिडंड आहे त्याची फर्स्ट टर्म काय आहे 2x⁴. इकडे रफ वर्क करूया. इथे फर्स्ट टर्म राईट करून घेऊयात 2x⁴. या फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्ती हा जो आपला डिवायझर आहे ना त्याला घुसवायचंय. कसं घुसवणार बरं? काय आहे डिवायझर? x+3. आता आपली ही फर्स्ट टर्म, डिव्हिडंडची फर्स्ट टर्म, याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. पण राईट करते वेळी काळजी काय घ्यायची आपल्याला माहितीये का? याची व्हॅल्यू बदलता कामा नये. मग कसं काय करायचं बरं? तर पहा, आता इथे x ची पॉवर आहे 4 आणि इथे डिवायझर मध्ये एक x आपल्याकडे आहे, बरोबर? मग इथली जी पॉवर 4 आहे त्यामधून 1x कमी करूयात. मग किती होणार? पॉवर 3. सो इथे राईट करूयात 2x⁴ और वी कॅन से 2x³. आता 2x³ मल्टिप्लाइड बाय x+3. ओके, 2x³ ने या x ला मल्टिप्लाय केल्यावर बघा आपल्याला 2x⁴ मिळतोय. कळालं का? पण जरी आपल्याला 2x⁴ ही जी फर्स्ट टर्म आहे आपल्या डिव्हिडंड मधली तीच इथे मिळत असली तरी एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? जर आपण 2x³ ने या x ला मल्टिप्लाय केलं तर +3 ला पण मल्टिप्लाय करावं लागतं, कारण की हा 2x³ फक्त या x ला मल्टिप्लाय होणार नाही तर संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार, हो की नाही? मग पहा, आता 2x³ x ला मल्टिप्लाय झाल्यावर 2x⁴ आलं. आता 2x³ मल्टिप्लाइड बाय 3 करा, काय येतं आन्सर? 6x³. आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं? ही जी फर्स्ट टर्म आहे त्याची व्हॅल्यू बदलता कामा नये, पण आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये तर राईट करायचंय. हा एक्स्ट्राचा 6x³ आपल्याला मिळालाय. मग आता याचं काय करायचं? याला कसं इथून हटवायचं? तर बघा, इथे आपण जर 6x³ मधून 6x³ मायनस केला तर हा इथून गायब होणार की नाही? चला तर मग मायनस करून टाकूयात. काय कठीण आहे त्यात? हे पहा, मायनस केला, झाला गायब. आपल्याला काय पाहिजे होतं? तर 2x⁴ पाहिजे होतं, ते आपल्याला मिळालं, बरोबर? पण त्यासाठी आपण काय केलं? तर 6x³ मायनस केला, हो की नाही? मग चला, आता ही जी फर्स्ट टर्म आहे डिव्हिडंडची, जी फर्स्ट टर्म आहे त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. मग कसं राईट करणार? तर 2x³ इंटू ब्रॅकेट मध्ये x+3. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर तर हे मिळतं. हा 6x³ एक्स्ट्राचा आपल्याला नको असलेला मिळालेला आहे, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं? -6x³ राईट केला. चला मग इथे राईट करून घेऊयात. -6x³ झालं आपलं काम. आता डिव्हिडंडचं जे नेक्स्ट दिलेले आहेत टर्म्स ॲज इट इज पुढे कॉपी करून टाकायच्या. आता इथे पहा, या लाईक टर्म्स आपल्याला मिळाल्या. इथे क्यूब, इथे क्यूब, व्हेरिएबल x लाईक टर्म्स आहेत की नाही? मग त्यांना आधी सॉल्व्ह करूयात. सो हे मायनसचं साईन, हे प्लसचं साईन, काय करतो आपण? सबट्रॅक्शन करतो. साईन देतो कोणाचं? मोठ्या नंबरचं, जे की आहे मायनस. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात. 6x³ मधून 3x³ सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर मिळतं 3x³. साईन येणार मायनस, मोठा नंबर 6 आहे की नाही? सो साईन येणार मायनस आणि 3x³. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आता पुढे काय करायचं? रिपीट, त्याच गोष्टी आपल्याला रिपीट करायच्या आहेत. म्हणजे काय करायचंय? तर हा फर्स्ट पार्ट तर ॲज इट इज राईट करणार आणि आता
इथे काय आहे -3x³ आता याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं आहे. कळालं का तुम्हाला? आपण काय केलं, फर्स्ट टर्मला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट केलं, रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट केला. लाईक टर्म्स आपल्याला सापडल्या म्हणून आधी त्यांना टार्गेट केलं, त्यांचा गुंता सोडवला नेक्स्ट स्टेप मध्ये, आणि मग त्यानंतर पुन्हा जी नेक्स्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे त्या नेक्स्ट टर्मला आता आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. काय आहे नेक्स्ट टर्म, तर -3x³ याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. डिवायझर आहे x+3 बरोबर. आता कसं राईट करणार, इथे आहे क्यूब, ऑलरेडी इथे डिवायझर मध्ये एक x आपल्याकडे आहे, मग इथला एक मायनस करा बरं, काढून टाका, काय येणार, स्क्वेअर येणार. सो -x² ने जर आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -3x³ मिळणार बरोबर. आणि आता -3x² ने आपल्याला या 3 ला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार बरोबर. सो मल्टिप्लाय करण्याआधी साइन्स मल्टिप्लाय करायचे. सो मायनस इंटू प्लस होणार मायनस, आणि आता मल्टिप्लाय करा 3 इंटू 3 9, मग 9x² येणार इथे आन्सर. आपल्याला काय हवं होतं, फक्त -3x³ हा -9x² तर एक्स्ट्राचा मिळालाय, तो आपल्याला नकोय, फ्री मध्ये असला तरी नकोय. मग काय करायचं, त्याला इथून घालवून टाकायचं. कसं, तर इथे काय आहे त्याचं साइन मायनस आहे बरोबर, -9x² आहे. मग आपण जर +9x² घेतला तर हे पहा, +9x² घेतला तर या दोघांना आपल्याला सबट्रॅक्ट करता येईल. 9x² मधून 9x² सबट्रॅक्ट झाल्यानंतर 0 रिमेनिंग राहणार बरोबर. आणि जो आपल्याला हवा होता नंबर तोच मिळणार आहे. काय हवा होता, -3x³ मिळाला, -3x³. चला मग आता -3x³ ला आपल्या डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो काय आहे फॉर्म, -3x² ब्रॅकेट मध्ये x+3, पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हा -9x² एक्स्ट्राचा मिळतो, तो घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं होतं, +9x² घेतला होता बरोबर. सो इथे तो आपल्याला राईट करावा लागेल, +9x² झालं. आता रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. सो -2x² + 4x. आता लाईक टर्म्स पहा, सापडतायत का, हो सापडल्या लाईक टर्म्स. चला आता यांना सॉल्व्ह करूयात. प्लस मायनस म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागणार. 9 मधून 2 गेला किती, 7. सो 7x² इथे येणार आपल्याला आन्सर. रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि इथे राईट करूयात 7x². साइन कोणता येणार बरं, मोठ्या नंबरचा साइन देतो ना आपण, मोठा नंबर काय आहे प्लस. सो +7x² प्लस हा 4x ऍज इट इज. आता ही जी टर्म आहे 7x² त्याला आपल्याला काय करायचंय, डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. चला त्यासाठी बाकीचं ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि इथे रफ वर्क करूयात. 7x² ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. डिवायझर आहे आपला x+3. एक x आपल्याकडे आहे, मग इथला एक x कमी करूयात. सो 7x ने x+3 ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय आन्सर मिळणार, 7x इंटू x² तर मिळाला बरोबर. आता 7x या 3 ला पण तर मल्टिप्लाय होणार. चला मल्टिप्लाय करूयात. काय येणार आन्सर, 21x. 3 इंटू 7 21 आणि हा x 21x. आपल्याला काय हवं होतं, फक्त 7x². हा 21x एक्स्ट्राचा मिळालाय, त्याला इथून गायब करण्यासाठी आपल्याला 21x मधून 21x सबट्रॅक्ट करावं लागणार. इथे आहे प्लसचा साइन, मग इथे काय घ्यावं लागणार आपल्याला, मायनसचा साइन आणि 21x. सो चला राईट करूयात इथे. ओके 21x मधून 21x गेला, रिमेनिंग 7x² मिळालं 7x². चला आता या 7x² ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. कसं राईट करणार, 7x ब्रॅकेट मध्ये x+3, पण
हे सॉल्व्ह केल्यानंतर ना 21x एक्स्ट्राचा मिळाला होता, बरोबर. त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं, -21x केलं. ते इथे आपल्याला राईट करावं लागेल, -21x आणि रिमेनिंग 4x ऍज इट इज राईट करूया. आता पहा, या दोन लाईक टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत, यांना आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घेऊयात. ओके, आणि यांना सॉल्व्ह करा बरं. 21 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 17. सो 17x साइन देणार मोठ्या नंबरचं, मायनस, सो -17x. आता हे पहा काय मिळाले इथे शेवटी आपल्याला, -17x. तर -17x ला सुद्धा आपण डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो की नाही. मग चला रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घेऊया आणि -17x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. कसं राईट करणार बघा, इथे x ची पॉवर आहे 1 आणि इथे ब्रॅकेट मध्ये सुद्धा x ची पॉवर आहे 1. जर आपण इथे 17x नेच या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर x ची पॉवर आपल्याला काय मिळेल, 17x इंटू x. काय मिळणार, 17x स्क्वेअर. आपल्याला स्क्वेअर नकोय, हो ना, आपल्याला फक्त पॉवर 1 हवी आहे. मग काय करूयात, आपण या ब्रॅकेटला 17 ने मल्टिप्लाय करूयात. 17 इन द सेन्स मायनसचं साइन विसरू नका, -17. -17 ने आपण जर x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं -17x. पण फक्त x ला मल्टिप्लाय होणार का, नाही, या 3 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो मायनस इंटू प्लस मायनस आणि 17 इंटू 3, 17 3 आर 51. ओके, आता लक्षात घ्या, आपल्याला हा -51 तर एक्स्ट्राचा मिळालाय, आपल्याला नकोय. आपल्याला काय हवंय, आपल्याला हवा आहे -17x. मग हा जो 51 आहे त्याला इथून घालवून टाकावं लागेल. कसं जाणार, तर 51 मधून 51 सबट्रॅक्ट केल्यावरच जाणार. मग इथे मायनसचं साइन आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, इकडे प्लसचं साइन घ्यावं लागेल, हो ना, +51 करावं लागेल, तेव्हा सबट्रॅक्शन होणार. सो -17x -51 +51. कळालं, प्लस का केलं आपण, कारण इथे मायनस आहे ना, म्हणून इथे प्लस साइन घ्यावं लागलं. जर आपण इथे -51 केलं असतं तर पहा, मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करावी लागते, हो ना, आणि इथे ऍडिशन करून जमणार नाही, आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय, म्हणून इथे मायनसचं साइन होतं, त्यासाठी आपण इथे प्लसचं साइन घेतलं. बघा, मायनस प्लस सबट्रॅक्शन होत असतं. सो 51 मधून 51 गेला 0 आणि आपल्याला मिळालेले आहेत -17x. चला तर मग इथे -17x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया, -17x इंटू x + 3. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना -51 एक्स्ट्राचा मिळतो, त्याला घालवण्यासाठी आपण काय केलं, +51. सो +51 राईट करून घेऊयात. ओके, आता हे पहा, इथे x + 3, इथे x + 3, इथे x + 3, इथे x + 3, बरोबर. मग यांना कॉमन म्हणून राईट करून घेऊयात आणि हे जे आहेत 2x³ -3x² +7x -17 यांना एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. ओके, आणि हा +51 ऍज इट इज इथे येणार. बघा, आता इथे कोणतंच साइन नाही, या दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये कोणतंच साइन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, बरोबर. सो x + 3 इथे आहे आपला डिवायझर, हो ना. हा काय झाला, हा झाला आपला कोशंट. हा काय झाला, हा झाला आपला रिमाइंडर. बघा, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आलं लक्षात, हा आपला काय आहे, डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. कळालं, इझी आहे की नाही लिनियर डिव्हिजन मेथड सुद्धा. चला हे पहा, इथे क्वेश्चन नंबर 4 ची ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि ही लिनियर डिव्हिजन मेथड. कळालं, चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. सो दिस इज आवर 5th सब क्वेश्चन. आधी आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात आणि मग नंतर ना लिनियर डिव्हिजन मेथडने. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये सगळ्यात आधी आपण काय करतो, क्वेश्चन मध्ये जो डिव्हिडंड दिलेला आहे त्याला त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रत्येक टर्मला अरेंज करायचं. सो बघा बरं, हा आपला डिव्हिडंड आहे, हायेस्ट पॉवर काय आहे 4. मग कशा पद्धतीने राईट करायचंय, इझी वे मी तुम्हाला सांगितला होता.
काय करायचं आपल्याला, हायेस्ट पॉवर 4 आहे आणि व्हेरिएबल आहे एक्स. मग सगळ्यात आधी एक्स रेस टू 4 राईट करून घ्यायचं आणि एक्स रेस टू 0 पर्यंत राईट करत जायचं. सो एक्स रेस टू 4, मग एक्स रेस टू 3, एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 1, एक्स रेस टू 0. ओके, आता प्रत्येकाचे कोएफिशियंट राईट करायचे. पॉवर 4 असणारा, हे पहा ही टर्म आहे बरोबर, आणि याचा कोएफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. राईट करून घेऊयात 1. आता पॉवर 3 असणारा इथे आहे का काही, काहीच नाहीये बरोबर, मग याचा कोएफिशियंट काय राईट करणार, तर 0. पॉवर 2 आहे का, पॉवर 2 आहे, कोएफिशियंट काय आहे, -3. राईट करून घेऊयात. पॉवर 1 आहे का कुठे, पॉवर 1 नाहीये बरोबर, सो इथे 0 राईट करायचा. पॉवर 0 आहे का, येस. हे पहा, काही ज्या मुलांनी या आधीचे व्हिडिओज व्यवस्थित पाहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की पॉवर 0 म्हणजे काय. आता इथे एक्स रेस टू 0 आपण राईट केलंय, याचाच अर्थ काय असतो, 1 असतो हो ना. सो इथे 8 into 1 म्हणजे 8 एक्स रेस टू 0 जर आपण राईट केलं तर याची व्हॅल्यू काय होते, 8 एक्स रेस टू 0. एक्स रेस टू 0 म्हणजेच 1. सो 8 into 1 8 होतं बरोबर. सो 8 लाच आपण 8 एक्स रेस टू 0 असं राईट करू शकतो बरोबर. सो एक्स रेस टू 0 चा कोएफिशियंट काय आहे, -8. झाला, इंडेक्स फॉर्म आपला कंप्लीट राईट करून झालेला आहे. डिव्हिडंडचा इंडेक्स फॉर्म राईट करून झाल्यानंतर ना त्याचा कोएफिशियंट फॉर्म आपल्याला राईट करायचा असतो. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, तर त्यांचे कोएफिशियंट्स राईट करायचे, इतकंच काय ते. सो 1, मग काय आहे 0, मग 3 आहे का, नाही, -3 आहे बरोबर. त्यानंतर ना पुन्हा 0, मग -8. सायन्स व्यवस्थित द्यायच्या आहेत, सायन्स चुकवायच्या नाहीत, नाहीतर पुढची तुमची सगळी मेहनत वायाला जाणार. ओके, आता कोएफिशियंट फॉर्म राईट करून झालेला आहे. डिवायझरचा टर्न आलेला आहे. काय आहे डिवायझर आपला, तर x + 4. यामध्ये हा जो +4 आहे ना त्याला असा करायचा एक सुंदरसा रेक्टँगल करून झाल्यानंतर ना बघा किती छान दिसतोय तो. आता त्याला त्याच्या अपोजिट नंबर घ्यायचा, +4 चा अपोजिट नंबर काय आहे, +4 चा अपोजिट झाला -4. ओके, आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इथे -4 राईट करायचा आणि इकडे काय राईट करायचं आहे, तर आपला जो डिव्हिडंड आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म थोडं अंतर देऊन राईट करून घ्यायचं. सो 1 0 -3 0 -8. ओके, आता हा जो फर्स्ट वाला 1 आहे ना याला ऍज इट इज खाली आणायचंय, आणलं. आता -4 into 1 करायचंय. -4 into 1 सगळ्यात आधी साइन्स मल्टिप्लाय होतात हो ना. सो इथे आहे मायनसचं साइन, इथे आहे प्लसचं साइन. मायनस इंटू प्लस होतं मायनस, मग इथे देऊन घ्यायचं मायनस, आणि 4 into 1 4 झालं. आता 0 आणि -4 यांना ऍड करायचं. सो इथे काय येणार आन्सर, इथे आन्सर येणार आहे -4. आता पुन्हा -4 into -4, मायनस इंटू मायनस होता प्लस, आणि 4 into 4 होतं 16. आता यांना ऍड करायचंय. इथे आहे मायनसचा साइन, इथे आहे प्लसचा साइन. मायनस प्लस सबट्रॅक्शन करत असतो आपण. सो 16 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 13. साइन कोणाचं देतो आपण फायनल आन्सरला, मोठ्या नंबरचं. काय आहे मोठा नंबर 16, त्याचं साइन आहे प्लस. सो +13. प्लसचं साइन इथे नाही दिलं तरी पण असं मानलं जातं की प्लसचं आहे म्हणून. आता -4 into 13 करायचंय. मायनस इंटू प्लस काय होतं मायनस बरोबर, आणि 4 into 13, 13 4 जार 52. 0 + -52 करायचंय. सो आन्सर येणार -52. आता पुन्हा -4 into -52 करायचंय. मायनस इंटू मायनस होता प्लस बरोबर, आणि 4 into 52 काय येतं 208. चला मग इथे राईट करून घेऊयात 208. आता यांना ऍड करायचंय. इथे आहे मायनसचं साइन, इथे आहे प्लसचं साइन. मायनस प्लस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 208 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 200. साइन कोणाचं देणार मोठ्या नंबरचं जे आहे प्लस. सो +200
आता हा जो लास्ट नंबर आलेला आहे त्याला एक छानसा रेक्टँगल करून घ्यायचा आहे. का बरं? कारण तो आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेतला इथे रिमाइंडर. आणि हे जे सुरुवातीचे आपले नंबर्स जे आलेले आहेत ते काय आहेत? तर तो आहे आपला कोशंट. पण कोशंटचा कोणता फॉर्म आपल्याला मिळालेला आहे? तर कोशंटचा कोइफिशियंट फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. बरोबर. आता या कोशंटच्या कोइफिशियंट फॉर्मला आपल्याला पुन्हा त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचंय. स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तर कोइफिशियंट्स किती आहेत? 4 आहेत. 4 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं. किती? 3. सो 3 काय होणार? आपल्या कोशंटच्या स्टँडर्ड फॉर्मची डिग्री. ओके. सो इथे आपण राईट करून घेऊयात x⁻³ आता पुढे x⁻², x⁻1, x⁻0 झालं. आता हे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांना इथे राईट करून घेऊयात. फर्स्ट वाला इथे 1, इथे -4, इथे 13, इथे -52. आता हा आपला कोशंट आहे का फायनल? तर नाही. जरा थांबा. फायनल आन्सर आपल्याला हे पहा अशा पद्धतीने राईट करायचं आहे. इथे हा जो कोइफिशियंट 1 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो की नाही? म्हणून इथे आपण x⁻³ राईट केलं. त्यानंतर -4x² ॲज इट इज राईट केलं. आता हे पहा इथे पॉवर 1 नाही राईट केली तरी चालते की नाही? म्हणून इथे आपण पॉवर 1 राईट नाही केलं. 13x फक्त राईट केलं. आता x⁻0 नाही राईट केला इकडे तरी चालतो. नुसता -52 म्हणजेच -52 x⁻0 म्हणून इथे आपण फक्त -52 राईट केलंय. सो हा झाला आपल्या या क्वेश्चनचा कोशंट आणि 200 आहे रिमाइंडर. चला आता सेम क्वेश्चन लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात. लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करते वेळी आपण काय करतो सगळ्यात आधी? तर आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड आहे आपला हा, डिवायझर आहे x+4. कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या 2 स्टेप्स मी वारंवार तुम्हाला सांगते, तुम्ही नाही राईट केल्या तरीही चालणार आहेत. खरं सोल्युशन आता नेक्स्ट स्टेप पासून आपलं चालू होणार आहे. जो आपला डिव्हिडंड आहे त्याला ॲज इट इज राईट करून घ्यायचं आणि त्याच्या प्रत्येक टर्मला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं असतं. सो चला जर असं रफ वर्क करूयात. फर्स्ट टर्म काय आहे आपली? x⁻4. आपला डिवायझर आहे x+4. आता पहा इथे आपल्याकडे एक x डिवायझर मध्ये आहे. बरोबर. आपल्याला x⁻4 हवंय. मग काय करणार आपण? जर x³ ने आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x⁻4 मिळणार. बरोबर. म्हणजे सेम हा नंबर आपल्याला इथे मिळणार. पण मला सांगा x³ फक्त या x लाच मल्टिप्लाय होणार का? नाही की नाही. तो या पुढे 4 ला पण मल्टिप्लाय होणार. सो इथे आपण राईट करूयात 4x³. आपल्याला काय हवं आहे? फर्स्ट टर्म डिव्हिडंडची x⁻4. बरोबर. हा जो 4x³ आपल्याला आता इथे मिळालाय तो एक्स्ट्राचा मिळालाय, तो नकोय. मग तो नकोय म्हटल्यावर त्याला आपण इथून कसं घालवून टाकणार? तर 4x³ मधून 4x³ मायनस केला की जाणार. बरोबर. सो चला मायनस करूयात आपण. मायनस केला 4x³ मधून 4x³ मायनस केल्यानंतर ना रिमेनिंग 0. बघा फक्त आता आपल्याकडे x⁻4 शिल्लक राहिलेला आहे. चला मग x⁻4 ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. सो x³ ब्रॅकेट मध्ये x+4. पण x³ ने जर x+4 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतं. बरोबर. x⁻4 + 4x³. हा 4x³ एक्स्ट्राचा मिळालाय, तो नको आहे आपल्याला. म्हणून आपण काय केलं? 4x³ सबट्रॅक्ट केलं. चला तर मग इथे 4x³ सबट्रॅक्ट करून घेऊयात आणि बाकीचा जो डिव्हिडंड आहे तो ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात. झालं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये x³ ब्रॅकेट मध्ये x+4 ॲज इट इज राईट करून घेतलं आणि पहा आता इथे 4x³ ला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. चला तर मग इथे
आपला डिवायझर आहे एक्स प्लस 4. बघा इथे एक एक्स आपल्याकडे आहे बरोबर. मग 4x क्यूब कसा मिळणार आपल्याला, तर जर आपण -4x² ने या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -4x³ मिळेल. पण -4x² फक्त या x लाच मल्टिप्लाय होणार नाही तर पुढे जाऊन तो या 4 ला पण मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येणार, मग मायनस इंटू प्लस काय येतं मायनस. 4 × 4 16 आणि हा x², सो 16x². आपल्याला काय हवं होतं तर फक्त -4x³. -16x² तर एक्स्ट्राचा मिळालाय तो नको आहे म्हणून आपल्याला 16x² मधून 16x² सबट्रॅक्ट करावा लागेल. मग चला सबट्रॅक्ट करूयात. पण थांबा जरा, जर इथे आपण -16x² घेतलं तर मायनस मायनस ऍडिशन करावी लागते आपल्याला. मग इथे आपल्याला -16x² घेऊन चालणार नाही, आपल्याला काय घ्यावं लागणार +16x², हो ना. सो 4x³ -16x² प्लस 16x². आता पहा मायनस प्लस सबट्रॅक्शन होणार की नाही. जर आपण मायनस घेतलं असतं तर यांना आपल्याला ऍड करावं लागलं असतं, हो ना. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. रिमेनिंग आता इथे -4x³ राहिलेला आहे. चला मग आपली ही जी टर्म आहे -4x³ त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. कसं राईट करणार तर हे पहा -4x² ब्रॅकेट मध्ये x प्लस 4. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा -16x² तर एक्स्ट्राचा मिळाला होता आपल्याला. मग आपण काय केलं +16x² घेतला आणि त्याला घालवून टाकला, हो की नाही. म्हणून इथे +16x² आपल्याला राईट करावं लागणार. नेक्स्ट जे आहे -3x² -8 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता पहा इथे स्क्वेअर इथे स्क्वेअर लाईक टर्म्स आहेत या. मग यांना आधी सॉल्व्ह करूयात. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात. 16x² मधून 3x² सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 13x² -8 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता इथे पहा 13x² ला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करावं लागणार आहे. मग रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात आणि 13x² ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो डिवायझर आहे x प्लस 4. इथे x आहे बरोबर. मग कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 13x² मिळणार, तर 13x ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 13x² मिळणार बरोबर. चला मल्टिप्लाय करूयात. आलं 13x² प्लस हा 13x या 4 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो 13 × 4 होतं 52 आणि हा x 52x. आता आपल्याला लक्षात घ्या 13x² हवा होता, 52x एक्स्ट्राचा मिळालाय. मग त्याला इथून घालून टाकण्यासाठी येस व्हेरी गुड काय करावं लागणार आपल्याला 52x मायनस करावं लागणार आहे. चला मायनस करूयात. बघा आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलं फक्त 13x². चला मग आपला हा जो 13x² आहे त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो 13x ब्रॅकेट मध्ये x प्लस 4. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर 52x एक्स्ट्राचा मिळत होता, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण -52x घेतला होता बरोबर. सो तो इथे आपण राईट केला. -8 हा ॲज इट इज राईट केला. चला आता आपल्याला काय करावं लागणार, हा जो -52x आहे ना त्याला सुद्धा डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करावं लागणार आहे. चला रिमेनिंग पार्ट ॲज इट इज खाली कॉपी करूयात आणि -52x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. आता बघा हा आपला डिवायझर काय आहे x प्लस 4. आपल्याला काय हवं आहे -52x. हा x ऑलरेडी इथे आपल्याकडे आहे. मग कशाने मल्टिप्लाय केलं या x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -52x मिळेल, तर -52 ने मल्टिप्लाय केल्यावर बरोबर. सो -52 × x -52 × x होणार -52x. त्यानंतर -52 हा या 4 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार.
चला मग मल्टिप्लाय करूयात. मायनस इंटू प्लस मायनस आणि 52 इंटू 4 होतं 208. आता पहा आपल्याला काय हवं होतं, आपल्याला फक्त -52x हवा होता. हा -208 तर एक्स्ट्राचा मिळालेला आहे. चला मग याला घालवून टाकूयात. काय करणार घालवून टाकण्यासाठी, तर +208 इथे करणार. हे पहा इथे मायनस, मग इथे घ्यायचं प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्शन होतं. सो 208 मधून 208 गेले 0. बघा फक्त -52x शिल्लक राहिलेला आहे इथे. चला मग इथे -52x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो -52x च्या जागी -52 ब्रॅकेटमध्ये x + 4, पण याला सॉल्व्ह केल्यानंतर ना -208 जो एक्स्ट्राचा येत होता त्याला आपण घालवून टाकलं. काय केलं त्यासाठी, तर +208 केलं. चला मग इथे राईट करून घेऊयात. -8 हा जो आहे तो ॲज इट इज राईट करून घेतला. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. बाकीचा रिमेनिंग पार्ट तर ॲज इट इजच येणार आहे. हे पहा इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन, बरोबर. लाईक टर्म्स आहेत ना या, मग लाईक टर्म्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. इथे आहे प्लस, इथे आहे मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार. सो 208 मधून 8 गेला किती 200. साईन कोणाचं देणार, मोठ्या नंबरचं, काय आहे प्लस. सो +200. आता पहा आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, x + 4, इथे x + 4, इथे x + 4, इथे x + 4, बरोबर. मग यांना कॉमन म्हणून राईट करूयात आणि जे शिल्लक आहे त्यांना एका ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. सो x³ - 4x² + 13x - 52 प्लस 200 राईट केलं. आता x + 4 काय होता आपला, x + 4 होता आपला डिवायझर, बरोबर. त्यानंतर न इथे काहीच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, बरोबर. हा काय आहे मग, हा झाला कोशंट आणि इथे प्लसचं साईन, हा काय आहे रिमाइंडर. आणि आपला डिव्हिडंड काय आहे, डिव्हिडंड आहे हा, बरोबर. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा आहे आपला कोशंट, हा आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेऊयात आपण. हे पहा कोशंट हा आणि 200 रिमाइंडर. कळालं, लिनियर डिव्हिजन मेथड. सो हा क्वेश्चन आपण दोन्ही मेथड्स यूज करून सॉल्व्ह केलेला आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड. चला आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सगळ्यात आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडने डिव्हिडंडला आपण कसं राईट करत असतो, त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्ये. बघा आपला डिव्हिडंड काय आहे, त्याची हायेस्ट पॉवर आहे 3. व्यवस्थित ऑब्झर्व करा, इथे आहे पॉवर 3, इथे आहे 2, इथे काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे आहे पॉवर 0. सो ऑलरेडी हा जो डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे तो त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्येच आहे. आपल्याला काही फारशी मेहनत करायची नाहीये. ॲज इट इज तुम्ही खाली कॉपी केला तरीही चालणार आहे. सो इथे आपण कशा पद्धतीने करूयात, y⁻³ हायेस्ट पॉवर आहे ना, सो y⁻3, y⁻2, y⁻1, y⁻0. आता यांचे सगळ्यांचे कोएफिशियंट्स राईट करून घेऊयात. ओके, आता कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड काय येणार, तर इथे काहीच नाही म्हणजे कोएफिशियंट 1, इथे -3, इथे 5 आणि इथे -1 झाला कोएफिशियंट फॉर्म ऑफ द डिव्हिडंड. चला आता डिवायझर राईट करून घेऊयात. y -1 ला असं छानसं रेक्टँगल करायचंय किंवा स्क्वेअर करायचंय आणि -1 चा अपोजिट काय होतो बरं, तो राईट करून घ्यायचा नेक्स्ट स्टेप मध्ये. -1 चा अपोजिट 1. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल अशा प्रकारच्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इकडे हा 1 राईट करायचा आणि आतमध्ये डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म राईट करून घ्यायचा आहे. आता हा जो फर्स्ट 1 आहे ना त्याला ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात. 1 × 1 करा, 1 × 1 1. यांना ऍड करूयात. काय येणार आन्सर, -2. हे पहा इथे आहे मायनसचं साईन, इथे आहे प्लसचं साईन. मायनस प्लस आपल्याला काय करायचं असतं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जे आन्सर येईल त्याला साईन द्यायचं मोठ्या नंबरचं. सो 3 मधून 1 गेला 2 आणि मोठा नंबर आहे 3, त्याचं साईन आहे मायनस म्हणून -2. क्लिअर. चला आता यांना मल्टिप्लाय करूयात. प्लस इंटू मायनस मायनस आणि 1 × 2 2, सो -2. आता पुन्हा यांना ऍड करूयात. काय येणार आन्सर 3. याचा आहे प्लस साईन, याचा आहे मायनस साईन. प्लस
मायनस मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 5 मधून 2 गेला किती 3. साइन कोणाचं येणार मोठ्या नंबरचं काय आहे प्लस, म्हणून इथे +3. प्लसचं साइन नाही दिलं तरी पण चालतं. आता यांना मल्टिप्लाय करूयात. 1 × 3 3. ऍड करा काय येणार आन्सर 2. 2 हा लास्ट नंबर आहे इथे म्हणजे हा झाला रिमाइंडर आणि बाकीचा काय झाला कोशंटचा कोएफिशियंट फॉर्म. राईट करून घेऊयात इथे रिमाइंडर 2 आणि कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट 1 - 2 3. आता याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला राईट करायचा आहे. किती कोएफिशियंट्स आहेत 3. मग 3 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतं 2. सो 2 काय झाला तर आपला जो कोशंट आहे ना त्याच्या स्टँडर्ड फॉर्मची डिग्री. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. आपल्या कोशंटचा हा काय आहे कोएफिशियंट फॉर्म आणि आता इथे आपण राईट करत आहोत त्याचा स्टँडर्ड फॉर्म आणि त्याची डिग्री असणार आहे 2. व्हेरिएबल काय आहे y बरोबर. सो डिग्री 2 व्हेरिएबल y. त्यानंतर y⁻1 y⁻0. ओके. आता यांचे कोएफिशियंट्स राईट करून घेऊयात. इथे काय येणार 1, इथे काय येणार -2, नेक्स्ट येणार हा 3. आता इथे आपला आन्सर कंप्लीट नाही झालेलं. आपला आन्सर हे पहा कशा पद्धतीने राईट करायचे आपल्याला. कोशंट इज इक्वल टू हा 1 नाही राईट केलं तरी चालतो की नाही. नुसतं y⁻2 राईट केलं तरी पण सफिशियंट आहे. सो y⁻2. इथे पॉवर 1 नाही राईट केली तरी पण ओके. चला मग राईट करूयात -2y. आता हा y⁻0 नाही राईट केला तरी चालतो तुम्हाला माहिती आहे. सो +3 हा झाला आपला या क्वेश्चनचा कोशंट आणि 2 आहे रिमाइंडर. कळाली सिंथेटिक डिव्हिजन मेथड. चला आता लिनियर डिव्हिजन मेथड समजून घेऊया. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड ॲज इट इज आपण राईट करून घेतलेला आहे, डिवायझर पण राईट करून घेतलेला आहे आणि कोशंट रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचे. डिव्हिडंड कॉपी करायचं आहे आणि डिव्हिडंडची जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. मग त्यासाठी रफ वर्क करूयात. फर्स्ट टर्म आहे y³. आपला डिवायझर आहे y-1. या y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला y³ मिळेल. या y ला आपण जर y² ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y³ मिळतं बरोबर. पण हा y² फक्त या y ला मल्टिप्लाय होणार का नाही, तो पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो. सो चला मल्टिप्लाय करूयात. इथे काय येणार प्लस इंटू मायनस काय येणार मायनस आणि y² इंटू 1 y², 1 y². आता आपल्याला फक्त y³ हवा होता. हा -1 y² ऍडिशनल एक्स्ट्राचा मिळालाय त्याला इथून घालून टाकूयात. सो y³ -1 y². कसं जाणार हा तर +y² केलं की जाणार बरोबर. इथे मायनस इथे प्लस सबट्रॅक्शन होणार मग y² - y² 0. बघा y³ एकटा आपल्याला मिळालेला आहे. चला मग डिवायझरचा फॉर्म मध्ये आपली फर्स्ट टर्म राईट करून घेऊयात. काय आहे y² ब्रॅकेट मध्ये y-1. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा एक्स्ट्राचा -1 y² आपल्याला मिळतो. त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं +y² घेतला ना, तो पण इथे आपल्याला राईट करावा लागेल. चला डिव्हिडंडचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता इथे पहा पॉवर 2 लाईक टर्म्स आहेत बरोबर. सो त्यांना आधी सॉल्व्ह करूयात. इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन. प्लस मायनस सबट्रॅक्शन करावं लागतं. 3y² मधून 1 y² गेला किती राहिले 2y². साईन कोणतं येणार मायनसचं कारण की हा मोठा नंबर आहे ना त्याचं साईन आहे मायनस. सो -2y² प्लस 5y - 1 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता हा जो -2y² आहे त्याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करून घेतला. रफ वर्क मध्ये इथे -2y² राईट करून घेऊयात. डिवायझर आहे आपला हा. y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -2y² मिळेल तर -2y ने मल्टिप्लाय केल्यावर बरोबर. चला मग मल्टिप्लाय करूयात. -2y × y
-2y². त्यानंतर मायनस इंटू मायनस होतं प्लस, म्हणून इथे येणार प्लसचं साईन. 2y इंटू 1 काय येणार 2y. आपल्याला काय हवं होतं फक्त -2y². हा 2y एक्स्ट्राचा मिळालाय. चला इथून त्याला घालवून टाकूयात. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला -2y घ्यावा लागणार. -2y मधून -2y सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 0. बघा आपल्याला फक्त -2y² मिळालेला आहे. चला तर मग या -2y² ला आपण डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो -2y² च्या जागी राईट करणार आपण -2y ब्रॅकेट मध्ये y -1. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा 2y एक्स्ट्राचा मिळत होता आपल्याला, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण -2y केलं होतं. सो ते सुद्धा आपल्याला इथे राईट करावं लागेल -2y. आणि रिमेनिंग पार्ट काय आहे +5y -1 ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता पहा -2y आणि 5y लाईक टर्म्स आहेत की नाही, मग यांना आधी सॉल्व्ह करून घेऊयात. सो रिमेनिंग पार्ट ॲज इट इज खाली कॉपी केला. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला. सो 5y मधून 2y सबट्रॅक्ट केले, रिमेनिंग 3y. साईन दिला आपण मोठ्या नंबरचं प्लस. रिमेनिंग पार्ट -1 ॲज इट इज खाली कॉपी केलं. चला आता बघा 3y ला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. सो रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात आणि 3y ला घेऊयात इकडे रफ वर्क मध्ये. ओके, डिवायझर आहे आपला y -1. या y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3y मिळेल, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर चला मग मल्टिप्लाय करूयात. 3 इंटू y 3y बरोबर, आणि हा 3 -1 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो 3 इंटू -1 आन्सर येतं -3. आता हा -3 तर एक्स्ट्राचा मिळालाय, तो नकोय आपल्याला, आपल्याला फक्त 3y हवा आहे. मग आपण काय करणार 3y -3 + 3 करणार. बघा इथे मायनसचं साईन, इथे प्लसचं साईन, म्हणजे सबट्रॅक्ट होणार. सो 3 मधून 3 गेला किती 0. बघा फक्त 3y आपल्याला मिळालेला आहे. चला मग 3y च्या जागी आपण त्याचा डिवायझर फॉर्म राईट करूयात. 3 इंटू ब्रॅकेट मध्ये y -1. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर -3 एक्स्ट्राचा मिळाला होता, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण +3 घेतला होता. सो इथे आपल्याला +3 राईट करावा लागेल. आणि हा जो रिमेनिंग -1 आहे ॲज इट इज खाली कॉपी करूयात. आता या लाईक टर्म्स झाल्या, यांना सॉल्व्ह करावं लागेल. बघा इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे बरोबर, म्हणजे सबट्रॅक्शन आलं. सो 3 मधून 1 गेला 2. साईन कोणाचं देणार मोठ्या नंबरचं, काय आहे प्लस. सो +2. चला मग इथे खाली रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात आणि +2. आता बघा इथे y -1, इथे y -1, इथे y -1 यांना कॉमन म्हणून आपण राईट करूयात आणि y² -2y + 3 एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. +2 हा इकडे आला. बघा y -1 काय होता आपला डिवायझर बरोबर. सो हा आहे आपला डिव्हिडंड, हा आहे आपला डिवायझर, हा आहे कोशंट आणि हा झाला रिमाइंडर. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर. इथे काही साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो डिवायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट प्लस रिमाइंडर. सो हा आहे आपला कोशंट आणि हा आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेऊयात फायनल आन्सर मध्ये. कोशंट हा आणि रिमाइंडर हा. कळालं? हे पहा सगळे क्वेश्चन्स आपण दोन्ही मेथड्सने सॉल्व्ह केलेले आहेत. 6th क्वेश्चनचा 6th सब क्वेश्चन्सची सिंथेटिक डिव्हिजन मेथड ही आणि लिनियर डिव्हिजन मेथड ही. बघा सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये आपला कोशंट आलेला आहे y² -2y + 3. लिनियर डिव्हिजन मध्ये सुद्धा आपला कोशंट आहे y² -2y + 3. रिमाइंडर इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे. दोन्हीही डिव्हिजन मेथड्स खूप इझी आहेत. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.